पहला सेमीफाइनल मुकाबला, पहला बड़ा मुकाबला आज के दिन का, आखिरी दिन हमने लुनार प्रीमियर लीग सीजन 1। प्रारंभिक बल्लेबाज मैदान में पहुंच चुके हैं योगेश पाटिल और उनके साथ इनफॉर्म कैप्टन बलवंत दलवी। 103 रन बना चुके हैं 3 मुकाबलों में और लीडिंग रन स्कोरर है ALPL के इस समय बलवंत दलवी। हो, आणि आपण जर त्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर विजय केणे ज्याने आतापर्यंत 82 धावा जोडल्या आणि या विजय केणेचा विचार जर केला तर त्याचा अष्टपैलू खेळ आपण पाहिलेला आहे। तब्बल 9 विकेटसुद्धा त्याने प्राप्त केलेल्या आहेत आणि हे दोन्ही खेळाडू देरुंग गावाला बिलॉंग करत आहेत। पण ही स्पर्धा म्हणजे ही ALPL कधी हे दोन खेळाडू विसरू शकणार नाही आहेत, ज्याप्रमाणे त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला है। जी हाँ, ये दो खिलाड़ी तो है ही, लेकिन क्या होता है कि कभी कभी आपका जो परफॉर्मेंस होता है वो काफ़ी ख़राब रहता है, तो ऐसे में भी कुछ खिलाड़ी रहते हैं जो भी कभी भूल नहीं सकते हैं। जैसे कि कल हमने जो देखा क्वार्टर फाइनल मुकाबला, 6 लगातार डॉट गेंदे गेंदबाज सुनील ने डाली, उनका ज़बरदस्त प्रदर्शन रहा और अंतिम ओवर गोल्डन ओवर डालते हुए, मेडन ओवर डालते हुए मुकाबला जिताया वीरेन स्पोर्ट्स यवई को उन्होंने, तो उनके लिए भी ये टूर्नामेंट काफ़ी खास माना जा सकता है। और जिस खिलाड़ी के विरुद्ध डॉट गेंदे की थी, ज़रूर वो भी जल्दी भूल नहीं पाएंगे, लेकिन भूलना होगा, वो तो युवा खिलाड़ी है और उनको ये समझना होगा कि क्रिकेट का खेल है, ऐसे अप्स एंड डाउन्स आते रहते हैं क्रिकेट के खेल में। लेकिन बहरहाल मैच की शुरुआत होने जा रही है। पहला ओवर लेकर मनोज घाटाल गजब के फॉर्म में है, बॉल के साथ हैट्रिक मैन है सही मायनों में मनोज घाटाल, और उनके सामने योगेश पाटिल। पहली गेंद, पहली गेंद पर अक्रॉस द लाइन खेल दिया है, गैप में खेला हुआ शॉट है, डीप स्क्वायर लेग पर, फील्डर थोड़ी दूर से आते हुए अच्छा क्षेत्ररक्षण। एक ही रन पहली गेंद पर अपना मकसद यहाँ पर जाहिर करते हुए बल्लेबाज योगेश एक बहुत ही ज़बरदस्त प्रतिभाशाली खिलाड़ी है। हालांकि लंबी पारियां नहीं खेल पाए हैं, लेकिन उनका फॉर्म भी अच्छा है। ये नहीं कहा जा सकता है कि वो आउट ऑफ फॉर्म है, अच्छे टच में लगे हैं, कुछ अच्छे शॉट्स खेले उन्होंने। हो, आणि आपण जर योगेश बद्दल जर बोललो तर त्यांनी स्टार्ट चांगला करून दिला या म्हणजे मल्हार स्पोर्ट देवरुखपाडा संघाला, आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत देवरुखपाडा संघानं हाय स्कोरिंग मात्र नक्कीच त्यांच्या वतीनं स्कोर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। 2 सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर तब्बल 80पेक्षा धावा त्यांनी जोडल्या होत्या, एका सामन्यामध्ये 70पेक्षा अधिक धावा त्यांनी जोडल्या होत्या। और मनोज घाटाल की यदि हम बात करें तो पहले मैच में 4 सफलताएं, दूसरे मैच में 3 विकेट्स, क्वार्टर फाइनल में 1 सफलता उनके खाते में, यानी कि कुल मिलाकर 8 विकेटें इससे पहले 3 मुकाबलों में चटका चुके हैं। हर मैच में विकेटें चटका रहे हैं मनोज घाटाल। खतरनाक गेंद, तेज निकली, टप्पा पड़ने के बाद कट करना चाहते थे बलवंत, थोड़ा अतिरिक्त उछाल भी देखने को मिला, अतिरिक्त गति और अतिरिक्त उछाल। हो, नक्कीच चांगली सुरुवात मनोज घाटालकडनं आपण पाहतो। या ठिकाणी 3 चेंडूची आत्तापर्यंत हाताळणी 2 चेंडूची हाताळणी झाली, पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय। प्रत्येकी 6 षटकांच्या लढती आहेत। थोडंसं आपण करेक्शन करूया इसके, आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी हा सामना सुद्धा क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल, कारण दोन्ही संघानं चांगली मेहनत करून आज सेमीफायनलपर्यंत मात्र मजल मारली। हो, चेंडूला आपटी दिली, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र संपर्क नाहीये। बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू मात्र मनोज घाटालकडे आपण पाहतोय। जस्ट बैक ऑफ लेंथ रखते हुए, कंधे का जोर लगाते हुए अतिरिक्त उछाल प्राप्त कर रहे हैं मनोज घाटाल। एक्सप्रेस गेंदबाजी करते हैं और ऐसे में जब आपको थोड़ा अतिरिक्त उछाल मिलता है तो इतना आसान नहीं बनता है बैट्समैन के लिए। हालांकि बलवंत दलवी सबसे सफल बल्लेबाज है अभी तक इस टूर्नामेंट में, लेकिन उनके सामने बड़ी चुनौती, क्योंकि विपक्षी टीम के सबसे सफल गेंदबाज इस समय गेंदबाजी कर रहे हैं पहले ओवर में। ओहो, फिर से छकाया, एक और खूबसूरत गेंद, लगातार तीसरी बिंदी गेंद। दबाव बनता जा रहा है बल्कि बलवंत दलवी पर। नाही, प्रेशर असतो, फक्त फलंदाजावरती किंवा गोलंदाजावरती प्रेशर येतो, कारण ज्यावेळी आपण फायनल सामन्याचे मात्र नक्कीच एखाद्या वेळी क्रिकेट पाहतो त्यावेळी मात्र कधी कधी कॉम्बॉक्समध्ये सुद्धा प्रेशर होत असतो, कधी आपण सुद्धा मात्र मनुष्य आहोत, परंतु चांगली सुरुवात। हो, इथे मात्र चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, काय जबरदस्त मात्र या ठिकाणी आउट स्विंगर, आणि या सलगचा आपण जर पाहिलं तर 4था डॉट चेंडू हाताला आहे मनोज घाटालनं। सेमीफायनलमध्ये यापेक्षा अजून काय हवं आहे वीरेन स्पोर्ट्स यवई संघाला। गजब की शुरुआत देते हुए मनोज घाटाल एक बार फिर से अपनी टीम को, वीरेन स्पोर्ट्स यवई टीम पहले फील्डिंग कर रही है इस मुकाबले में। हालांकि टॉस विपक्षी टीम ने जीता है और पहले बल्लेबाजी करने का निर्णय कप्तान बलवंत दलवी का, मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुखपाड़ा।
लेकिन पहली 5 गेंदों पर सिर्फ 1 रन स्कोर बोर्ड पर। बहुत बढ़िया वेरिएशन बॉल देखने को मिला। अब की बार बैट पर लिया जरूर है, सिंगल के लिए भाग रहे हैं। यहां पर मौका बना है, खुद गेंदबाज ने स्टंप्स बिखेर दिए हैं, लेकिन देखना है तीसरे अंपायर की मदद ली गई है। सॉफ्ट सिग्नल आउट दिया गया है और टीवी अंपायर की मदद। हो की जसा चेंडूला मात्र या ठिकाणी पुश केला तसा मात्र या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पहा बलवंत थोडी चेंडूकडे पाहतच होते, परंतु तदनंतर स्वतः गोलंदाज मनोज घाटाल गेले त्या ठिकाणी. आणि पाहू शकाल फलंदाज आणि गोलंदाजामध्ये एक रेस सुरू होती. परंतु पाहूया तिसरे अंपायर्स नक्कीच आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत. आणि पाहूया त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा निर्णय मात्र काय येतोय. दुसऱ्या अँगलने पाहू शकाल जागेवरतीच मात्र त्या ठिकाणी अगदी टॅप केला. जगह नहीं थी बिल्कुल भी हाथ खोलने के लिए। बैकफुट पर जाकर थोड़ा सा रक्षात्मक रवैया दिखाया था बलवंत ने। यहाँ पर क्या बल्ला हवा में है या फिर बल्लेबाज पहुंच गए हैं, ये देखने वाली बात है. दरम्यान या ठिकाणी सावतगावचे रजिकांत पाटील 60-60 किंग यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रजिकांत पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. एक कुशल मोमेंट आहे, कारण अंपायर सुद्धा मात्र या ठिकाणी रिक्स घेत नाही आहेत, कारण दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे, सेमीफायनलची लढत आहे. परंतु जो योग्य निर्णय असेल तो नक्की तुमच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु पाहायला विसरू नका यानंतर दुसरा सेमीफायनल मित्रांनो, सानवी 11 आमने अर्थात सुरेंद्र दलवी यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बेबी स्पोर्ट इताडे अर्थात भगवानजी पाटील यांचा संघ असणार आहे. नज़दीकी मामला, पूरे ओवर में दबाव बनाए रखा बल्कि बलवंत पर मनोज घाटाल ने, और आखिरकार थोड़ा सा संयम बरतते हुए खेलने की कोशिश. और थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ. OUT बैट्समैन आउट, सॉफ्ट सिग्नल भी आउट था. योगेश पाटिल पेविलियन की राह पर 1 पर गिरा है पहला विकेट, और इसके साथ ही पहले ओवर का खेल भी समाप्त होता हुआ. खराब शुरुआत, टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा टीम की इस सेमीफाइनल मुकाबले में. एक जबरदस्त मात्र या ठिकाणी मनोज घाटालचं आपण कार्य पाहिलं. योगेश पाटील तिथे मात्र बचावला असता, परंतु एक्झॅक्टली अजय बॅट मात्र त्यांनी ग्राउंडेड केली नव्हती. थोडी वेळ बॅट हवेत राहिली आणि त्याच अनुषंगाने मात्र तो रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी मात्र बाद झाला. एक योग्य निर्णय ऑनफिल्ड अंपायर्स आणि तिसरे पंच परेश महाजन होते. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. क्रिकेट के बेसिक्स जो होते हैं उनको फॉलो करने की कोशिश नहीं की बल्लेबाज ने. थोड़ा दूर से ही उनको बल्ला घसीटना चाहिए था, ग्राउंड करना चाहिए था, बच सकते थे, लेकिन बल्ला कहीं ना कहीं हवा में रखा था उन्होंने, और काफ़ी देर बाद बल्ला ग्राउंड करने की कोशिश की, लेकिन काफ़ी देर हो चुकी थी. मनोज घाटाल की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. शानदार गेंदबाजी भी की और आखिरी गेंद पर ज़बरदस्त फील्डिंग करते हुए विकेट दिलाया है रनआउट के जरिए. नेवर लेकर विनोद खुलाद तैयार होते हुए नए बैट्समैन मैदान में पहुंचे हैं. ऋतिक गोडे हरफन मौला खिलाड़ी है. ऋतिक एक और देवरुंग के खिलाड़ी, देवरुंग पाड़ा के ज़्यादा खिलाड़ी आपको नजर आएंगे मंजित मल्हार स्पोर्ट्स में. छोटी गेंद, क्रैकिंग शॉट पुल कर दिया है. सेमीफाइनल मैच का पहला सिक्सर. पण आपण जर ही लेंथ पाहिली तर कुठेतरी चुकीची लेंथ मी म्हणेन विनोद खुलाच्या वतीनं, कारण पाहू शकाल अगदी अखूट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर आणि ती लेंथ बलवंत दलवीनं मात्र या ठिकाणी ओळखली. बलवंत दलवीनं पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे स्ट्रगल केला. 5 डॉट चेंडू तो केला होता, परंतु अखेर त्याच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी धावा पाहायला मिळाला 6. कमजोर गेंद, ढीली गेंद, उसको सही नसीहत देते हुए बलवंत दलवी, और यहाँ से आत्मविश्वास बढ़ सकता है बलवंत का. एक और लंबा हिट, ये भी जाएगी मैदान के बाहर. एक और सिक्सर. या क्रिकेट सामन्यांचे
वार आणि पलटवार असा खेळ मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहू शकाल हा दुसरा बिगी कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी या चेंडूला मात्र मिडलिंग केलं. ही सुद्धा लेंथ खूप टप्प्याची होती आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र परफेक्टली कनेक्शन पाहिलं आपण आणि मिडविकेट सीमा मात्र सहजपणे त्या ठिकाणी क्लिअर करत असताना सलगता हा दुसरा षटकार. बायत के बैट्समैन के लिए ऑन साइड में तेज़ हवाएं बह रही है और नॉर्थ एंड से गेंदबाजी करना इतना आसान होने वाला नहीं है, खासतौर पर बायत के बल्लेबाज के विरुद्ध. और उसमें इस तरह की लेंथ पर आप गेंदबाजी करोगे तो फिर आपके लिए और ज़्यादा मुश्किल रहेगा. पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ थी, दूसरी गेंद ज़रूर थोड़ा सा आगे रखा था, लेकिन बलवंत के बिल्कुल स्लॉट में क्रॉस बैटेड शॉट खेला उन्होंने डिप मिड विकेट के ऊपर से. सिक्सर जड़ा है, लगातार 2 छक्के दबाव में अब गेंदबाज. फिर से उड़ाया, ये तो और दूर, गगनभेदी सिक्सर, लगातार तीसरा छक्का, बलवंत ऑन फायर. वन 121 धावा आतापर्यंत बलवंतच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि या ठिकाणी पहा सलगता तिसरा षटकार. सेमीफायनलच्या लढतीमध्ये कुठल्या प्रमाणात प्रेशर न घेत असताना नॅचरल जो त्याचा खेळ आहे तो मात्र सध्या प्रस्तावित करतोय आणि टाळ्यांचा खडखड आवाज यांचा आवाज आता मात्र मैदानाच्या अगदी अवतीभोवती आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळतोय. पिछले ओवर में काफ़ी परेशानी में नज़र आ रहे थे, गेंद ही बल्ले पर नहीं आ रही थी बलवंत के, लेकिन इस ओवर में कहानी बिल्कुल अलग है और यही तो असली मज़ा है ALPL का. ऐसा कई मुकाबलों में हमें देखने को मिला है कि एक ओवर में गेंदबाज हावी रहे तो अगले ही ओवर में बल्लेबाजों ने पलटवार किया है. सेमीफाइनल की शुरुआत भी कुछ उसी अंदाज में हुई है. पहला ओवर पूरी तरह से गेंदबाज के पक्ष में, लेकिन दूसरे ओवर की पहली 3 गेंदों पर 3 बड़े हिट्स बलवंत दलवी के बल्ले से. और इसी बीच आगमन हुआ है हमारे साथी कॉमेंटेटर वॉइस ऑफ भिवंडी समीर ठाकरे का. आपका हार्दिक स्वागत है. 3 चेंडू 3 षटकार. फिर से करारा स्ट्रोक, फिर से वही दिशा और वही नतीजा. एक और सिक्सर. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आहे खासा, जगन पाटील सरपंच आमचा आला आता नावास. अजय, जर आपण नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून जर या फटक्यांचं जर आचलन केलं तर मला असं वाटतं की एकच षटकार वारंवार रिप्ले दाखवला जातो की काय, परंतु पाक गोलंदाजाने कुठल्या प्रकारे परिवर्तन केलं नाही. एकच लाईनवरती चेंडूची हाताळणी केली आणि फलंदाजाने सुद्धा मात्र एकाच दिशेनं ते फटके सजवले. यालाच म्हणतात कुठेतरी आता मात्र गोलंदाजाला परिवर्तन करावं लागेल की या स्पर्धेमध्ये 6 मध्ये 6 षटकार येणार का, हा प्रश्न आता मात्र निर्माण झालेला आहे. दरम्यान संजयजी अजून 2 षटकार जर लगावले तर संघाचे कट्टर समर्थक सन्मानित सुभाषजी घोडे याचकडनं तब्बल 5,000 रुपये कैश प्राइज दिया जाना है. इनाम तो बनता है यदि 6 गेंदों पर लगातार 6 छक्के जड़ते हैं तो. बलवंत, मुझे याद आता है एक बार भादाने के मैदान पर गोरखनाथ के विरुद्ध, किरवली के विरुद्ध उन्होंने 5 गेंदों पर 5 छक्के जड़े थे. यहाँ पर 4 गेंदों में 4 लगातार छक्के बलवंत के बल्ले से. आणि यानंतर किती षटकार येऊ द्या, तुम्हाला सुभाष घोडे याचकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हा 5वा आहे. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आणि हा सर्वात दूरवरचा आहे, अगदी पडक्या कल्याण हायवेच्या पलीकडे जाणारा हा षटकार. हे बक्षीस लाखानं आज ते लावून जगाला दिलंय दावणी, बक्षीस लाखानं आज ते लावून जगाला दिलंय दावणी. या क्रिकेट सामन्यांचं धूम मचा दी है बीच मैदान में बलवंत दलवी ने. 5 गेंदों पर लगातार 5 छक्के, यही क्रिकेट है. पिछले ओवर में 5 लगातार डॉट गेंदें खेली थी इसी बलवंत ने, लेकिन इस ओवर में कमाल करते हुए, ये भी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी. या तो शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है या फिर स्लॉट में गेंदबाजी हो रही है, सटीकता देखने को नहीं मिल रही है. यॉर्कर्स नदारद है, लग ही नहीं रहा है कि विनोद खुलाद गेंदबाजी कर रहे हैं. पूरे टूर्नामेंट में बहुत अच्छी गेंदबाजी उनकी रही है, लेकिन इस सेमीफाइनल मुकाबले में न जाने उनको क्या हो गया है. बलवंत के सामने बेबस नजर आते हुए, क्या 6 गेंदों में 6 लगेंगे? आइए देखते हैं. अगली गेंद राउंड द विकेट. ओह, हवा में है गेंद. रिकॉर्ड बना लिया बलवंत ने ALPL सीजन 1 में. 6 गेंदों पर लगातार 6 छक्के. करून कामा मिळून नामा दादा यो नावाला. इताडे गावाचा
गावचा सरपंच जगनशेठ पाटील दादा यो फेमस झाला. अरे गावात उगाच नाही या फलंदाजाच्या या खेळाडूच्या नावावरती गाणं बनलं होतं. बलवंत मारतो या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक षटकार कसून आणि त्याचं मात्र उत्तर देत असताना सलगच्या 6 चेंडूवरती 6 षटकार आणि हा विक्रम आज प्रस्थापित केलाय ALPL मध्ये. टाळ्या सुद्धा एकदा बलवंत दलवीसाठी. बहुत बड़ा कीर्तिमान अपने नाम करते हुए बलवंत दलवी, एक से बढ़कर एक स्ट्रोक्स, और सभी हालांकि ऑन साइड में छक्के जड़े उन्होंने. ये देखिए, ये विकेट पहले ओवर की अंतिम गेंद पर गिरा था, रनआउट के रूप में आउट हुए थे योगेश पाटिल. वहां पर बलवंत काफी डिफेंसिव हुए थे क्योंकि 4 लगातार डॉट गेंदें उससे पहले खेली थी. लेकिन जैसे ही नए गेंदबाज सामने आए, विनोद खुलाद पूरी तरह से बरसे. खुलाद को खोल दिया उन्होंने. पहली गेंद कमजोर रही थी, शॉर्ट ऑफ लेंथ, हाफ ट्रैकर उस पर पुल करते हुए छक्का जड़ा. उसके बाद लगातार स्लॉग हिटिंग, कमाल के शॉट्स खेले उन्होंने. ऑफ स्टंप के बाहर लाइन तो ठीक ठाक रही थी, लेकिन कहीं ना कहीं लेंथ में थोड़ी सी गड़बड़ी हो रही थी और यॉर्कर्स की ज़रूरत थी ऐसी सिचुएशन में. विनोद से वो अपेक्षा भी की जा रही थी, लेकिन एक भी यॉर्कर देखने को नहीं मिला. लगातार लेंथ पर रखने का प्रयास कर रहे थे और लगातार मिड विकेट के बाहर भेज रहे थे बलवंत दलवी. एक से बढ़कर एक शॉट्स और कमाल का ये टेलीकास्ट SK एंटरटेनमेंट का. हो, नक्कीच पूर्णपणे पूर्ण षटकाचं मात्र या ठिकाणी हायलाईट मात्र दाखवलं जात आहे. जबरदस्त मात्र या ठिकाणी आपल्याला हा टेलिकास्ट पाहायला होता आणि काय जबरदस्त बॅटिंग. 6 षटकार जे ठोकले एकाच एंडला पाहिले आपण. अगदी मिड विकेट आणि वायडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण हे सर्व षटकार पाहिले. आणि आपण तर नक्कीच या ठिकाणी पॉईंट्सचा विचार जर केला तर आतापर्यंत विजय केले जे पॉईंट्स आहेत 145 आणि नक्कीच त्याचे मात्र पाठलाग त्याचा करत असताना धाफलक्यावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37. मनोज गडाल पुन्हा एकदा हो, पहिला चेंडू जॉर्करचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला. ऋतिक गौडना मात्र तो लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचला होता, पण या ठिकाणी पहा रनआउटची संधी होती. फेकी सुद्धा मात्र चांगल्या विकेट किपरकडे मात्र फेकी केली होती, परंतु चेंडूला मात्र त्या ठिकाणी परफेक्टली कलेक्शन करता आलं नाहीये आणि एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. ऐसे लग रहा है कि मनोज घाटल किसी अलग ही पिच पर बॉलिंग कर रहे हैं. जिस तरह से उनका रिदम है, उनकी लाइन और लेंथ, उनकी सटीकता देखने को मिल रही है. अब एक बार फिर से बलवंत उनके सामने आ गए हैं. पहले ओवर में पूरी तरह से बांध कर रखा था बलवंत दलवी को, लेकिन दूसरे ओवर में बलवंत ने तबाही मचा दी. 6 गेंदों पर लगातार 6 छक्के जड़े हैं. दर्शक काफ़ी अच्छी संख्या में मौजूद है इस पहले सेमीफाइनल मुकाबले के लिए. ये तो केवल शुरुआत है इस सेमीफाइनल मुकाबले की. अभी भी काफ़ी खेल बचा हुआ है और जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा और भी ज़्यादा दर्शक मैदान के इर्द गिर्द नज़र आएंगे. स्टँड्स कचाकच भर जाएंगे, इसमें भी कोई शंका नहीं है. हो, नक्कीच. आणि मला तरी असं वाटतं की ज्यावेळी फ्लडलाईट ऑन होतील अजय, या ठिकाणी मात्र प्रेक्षकांना मात्र जागा उरेल की नाही आता मला प्रश्न पडलाय. मनोज घाटाल दाहिने हाथ से ओवर द विकेट. अच्छी गेंद थी, गुड लेन पर रखा था, अच्छा उछाल भी प्राप्त किया, हल्के हाथों से टर्न कर दिया है बलवंत ने. और ये सेंसिबल बैटिंग है. भले ही उन्होंने पिछले ओवर में लगातार 6 छक्के जड़े हैं, लेकिन उनको पता है कि अच्छे रिदम में है गेंदबाज मनोज और उनको थोड़ा सा सम्मान देना बहुत ही जरूरी. आणि की मित्र म्हणजे की पूर्णपणे प्लॅनिंगनुसार मात्र इथे खेळ सुरू आहे. कारण आता मात्र पाहू शकेल की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आता ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याचमुळे एक्झॅक्टली बलवंत सिंगलसाठी तो फटका खेळला गेला. याला म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. और कहीं ना कहीं वो गलतियां वहां पर हो रही थी पहले ओवर में, जहां पर वो आक्रमण करने का प्रयास कर रहे थे. देखा पर का जाने दिया. इस बार दिशाहीन गेंद है, गति में परिवर्तन किया था, लेग कटर थी लेकिन काफ़ी ज़्यादा बाहर. वाइट का इशारा अंपायर द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा टीम का 40 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल प्रगति पर है. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई टीम मंजित मल्हार स्पोर्ट्स. आणि आतापर्यंत तो निर्णय योग्यच आपण म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने मात्र धाबा वेगाने येताना पाहायला आपल्याला, खास करून विनोद खुलाचा तो षटक कधी विसरू शकणार नाही, परंतु विसरावा लागेल. या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व तुम्हाला कायम ठेवायचं असेल तर. हो, या ठिकाणी पहा चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहील आणि त्याच अनुषंगानं चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. मनोज घाटाला असं वाटतं की वेगळ्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतोय आणि विनोदचा आपण जर विचार केला तर त्याला असं वाटतं की वेगळ्या खेळपट्टीवर त्यांनी गोलंदाजी केली, ज्या अनुषंगानं त्यांनी एकाच लेंथवरती चेंडूची हाताळणी केली. इसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला, वो भी काफ़ी बड़ा मुकाबला रहेगा. भगवान पाटिल फेम टीम बीबी स्पोर्ट्स इताडे और सुरेंद्र दलवी फेम टीम सानवी 11 आमने के बीच में. यहाँ पर एक बड़ा टोटल पोस्ट किया जा सकता है. जिस तरह की सिचुएशन अब नज़र आ रही है देवरुंगपाड़ा टीम के लिए, उसको देखते हुए
और ये थोड़ी आगे गिरी है, क्या बल्ला लगा था देखने वाली बात है। विकेट कीपर से रुकी नहीं, सफाई से रोक नहीं पाए और सिंगल चुराते हुए बल्लेबाज। लेग बाइज का इशारा। शानदार गेंदबाजी, धारदार गेंदबाजी मनोज घाटाल द्वारा, और मनोज की गेंदबाजी का जवाब बल्लेबाज ढूंढ ही नाही पाए है पूरे टूर्नामेंट में। हो नक्कीच. आणि त्याचमुळे आतापर्यंत त्यांनी 8 सफलता या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेल्या आहेत. अतिशय आणि 8 विकेट्स प्राप्त केल्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. हे वैशिष्ट्य पाहिलं आपण मनोज घाटालचं. मनोज घाटाल और मनोज पाटिल, दोनों भी मनोज ने कमाल की गेंदबाजी की, और मनोज पाटिल की चुनौती हालांकि खत्म हो चुकी है। श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा के खिलाड़ी जिन्होंने 10 विकेटें ली है, अभी भी लीडिंग विकेट टेकर है ALPL सीजन 1 में मनोज पाटिल। हल्के हाथों से खेला है, जोखिम नहीं लेना चाहते हैं अब मनोज घाटाल के विरुद्ध बलवंत दलवी। खुद गेंदबाज चले गए थे गेंद को उठाने के लिए मिड विकेट की दिशा में, सिंगल से स्ट्राइक रोटेट करते हुए बलवंत। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन, और यदि टोटल योगी 80 के करीब या फिर 80 के ऊपर चला जाता है तो फिर बेहद मुश्किल रहेगा उसको चेस करना। आणि तसंही मोठा स्कोर उभारण्यासाठी मात्र नक्कीच चांगला आनंद येत आहे. म्हणजे मल्हार स्पोर्ट देवरुखपाडा संघाला, कारण जेव्हा जेव्हा त्यांनी प्रथमतः बॅटिंग केली अजय, तेव्हा तेव्हा त्यांनी मात्र एक हाय स्कोरिंग लक्ष्य उभा केलं प्रतिस्पर्धी संघासमोर, आणि त्या लक्ष्याचा मात्र कुठल्याच संघाने आतापर्यंत पाठलाग करता आला नाहीये. जहाँ पहले मैच में 81, दूसरे मैच में 85 रन बनाए थे। ओहो, लंबा हिट, अब की बार पड़ी है ऋतिक घोड़े की मार, सिक्सर। जगाची पाटील दादा युपी बस झाला दादाचा जिगरी एक नंबरी, नाव त्याचे राकेश दिगाडकर भारी. फिरतो दादाच्या बरोबरी दादाचा हात हाय राकेश दादावरी हे राहून सोबतीला फिरतोय दुनिया त्याच्या जोडीला. हे राहून सोबतीला फिरतोय दुनिया त्याच्या जोडीला की ताडे गावाचा सरपंच जगनशेठ पाटील दादा यो फेमस झाला. गावाचा सरपंच जगाची पाटील दादा युपी बस झाला ड्रिंक्स ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है। हमने लोनार प्रीमियर लीग सीजन 1 के आखिरी दिन के खेल में पहला सेमीफाइनल मुकाबला आपके सामने मंजित मल्हार स्पोर्ट देवरुखपाड़ा बनाम वीरेन स्पोर्ट्स यवई, और कमाल की शुरुआत मंजित मल्हार स्पोर्ट्स के लिए टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर 48 रन, 1 विकेट के नुकसान पर। बलवंत दलवी कप्तान 38 पर बैटिंग करते हुए बहुत बड़ा कीर्तिमान अपने नाम कर चुके हैं, लगातार 6 छक्के जड़ने का 13 गेंदों का मात्र सामना किया है, और ऋतिक घोड़े ने भी अभी अपने हाथ खोले हैं। मनोज घाटाल के स्पेल की अंतिम गेंद पर छक्का जड़ा मिड विकेट के ऊपर, 7 पर बल्लेबाजी करते हुए सिर्फ 4 गेंदों का सामना किया है। घाटाल का स्पेल काफी अच्छा रहा, 2 ओवर में 11 रन दिए उन्होंने मात्र, हालांकि सफलता उनको नहीं मिली। परंतु आता 4थ्या षटकाला सुरुवात करतोय काल रात्रीचा हिरो अर्थात सुनील. षटकाला मात्र ती सुरुवात करील. हो, या ठिकाणी पाहू शकाल थोडासा स्टेपमध्ये चुकला गेला आणि त्यातून चेंडू रिलीज करतो मात्र शकला नाहीये. पंचाचा डेड बॉलचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. बलवंत के लिए ऑन साइड में कसी हुई फील्ड है, बाउंड्री लाइन पर 4 बाउंड्री राइडर्स नजर आते हुए। लॉन्ग ऑन, डिप मिड विकेट, डिप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी, डिप बैकवर्ड स्क्वायर लेग पर भी प्रोटेक्शन है। फाइन लेग सर्कल के अंदर ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट और कवर पॉइंट पर एक खिलाड़ी, और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर तैनात किया गया है। सुनील की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद थी ये, जस्ट बैक ऑफ लेंथ, और ये लेंथ जब भी हमने देखी है बलवंत के विरुद्ध, वहां पर थोड़ा सा स्ट्रगल जरूर किया है उन्होंने। पुल करना चाहते थे लेकिन ठीक तरह से खेल नहीं पाए, हालांकि सिंगल चुरा लिया है लेग 22 के जरिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 49। चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र चेंडूला बाउन्स सुद्धा मिळाला आणि त्याचा अनुषंगाने मात्र या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये.
आणि जेव्हा जेव्हा शॉर्ट पिच चेंडूचा मात्र तिथे मात्र वापर केला बलवंतच्या विरोधात तेव्हा मात्र बलवंत आपल्याला स्ट्रगल होताना थोडंसं पाहायला मिळाला. परंतु ज्यावेळी खूप टप्प्याची लेन त्याच्या समोर टाकली गेली त्यावेळी मात्र त्या चेंडूवरती मोठे फरहार होताना आपण पाहिले. धावफलक्यावरती धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी 49 लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण संघ पाहतोय म्हणजे मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा. और याद रहे कि पहले ओवर में सिर्फ एक ही रन बल्लेबाज बना पाए थे. एक पर पहला विकेट गिरा था. पार्टनरशिप 48 रनों की हो चुकी है, जिसमें ज़्यादा योगदान हालांकि बलवंत दलवी का है. अगली गेंद सामना करते हुए ऋतिक गोडे. छोटी गेंद, बैट का फेस खोला, हवा में गेंद और फील्डर गेंद के नीचे. प्रशांत, कोई गलती नहीं, अच्छा कैच और विकेट का पतन. आयोजन केलंय जगन्नाथांनी या क्रिकेट सामन्यांचं. आयोजन केलंय सुनील दादांनी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय जगन्नाथांनी. या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय सुनील दादांनी. विकेट प्राप्त किया है सुनील ने. लेग कटर गेंद थी लेकिन आधे पिच पर गेंद डाली थी. हालांकि उसमें गति कम थी. उसी का यह परिणाम है कि फील्डर को क्लियर नहीं कर पाए बल्लेबाज. थोडक्यात आणि आपण म्हणू शकतो की कुठेतरी फलंदाज ऋतिकला मात्र या ठिकाणी प्रशांतनं शांत केलं. ज्या अनुषंगाने त्याने झेल त्या ठिकाणी मात्र पकडला गेला आणि हा फटका जाणून बुजून खेळण्याचा तिथे प्रयत्न ऋतिक गोडेने केला होता. परंतु गॅप त्याला शोधता आला नाही. थोडा वेळ चेंडू हवेत गेला आणि पाहू शकाल गल्लीमध्ये फिल्डर तिथे मात्र लावलं गेलं होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रशांत चोरगेचा मात्र जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल पाहिला आपण. दुसरा धक्का लागत असताना म्हणजे मल्हार देवरुंगपाडा संघाला आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज बाहुबली हनुमान. नॉर्मली हम देखते हैं कि हनुमान आखिर के ओवर्स में आते हैं बल्लेबाजी के लिए, पारी को अच्छा फिनिश करते हैं. लेकिन इस सेमीफाइनल मुकाबले में चौथे नंबर पर आए हैं क्योंकि अच्छे फॉर्म में है और ज़रूर टीम चाहती है कि उनको थोड़ी ज़्यादा गेंदें मिले और जितने ज़्यादा गेंदें खेलने का मौका मिलेगा उतने ही वो खतरनाक साबित हो सकते हैं. फुलर लेंथ, अच्छा ड्राइव वी में खेला है. लॉन्ग ऑफ मौजूद है, यहाँ पर एक से ज़्यादा रन्स मिलना मुश्किल. सिंगल से खाता खोलते हुए हनुमान और इसके साथ ही 50 रन्स पूरे होते हुए मंजित मल्हार स्पोर्ट्स के. हो, चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो कारण चौथ्या षटकाचा खेळ सध्या मात्र प्रगतीपथावरती आहे. कारण यानंतर अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे या सामन्यामध्ये सुद्धा मात्र आपल्याला एक हाय स्कोरिंग मात्र या ठिकाणी हा बॅटल मात्र कदाचित पाहायला मिळू शकेल. ज्या अनुषंगाने बलवंत सध्या कामगिरी करतोय. त्याने 14 चेंडू आत्तापर्यंत फेस केलेले आहेत आणि 14 चेंडूमध्ये 39 धावा आत्तापर्यंत 38 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक लेग पास अर्थात त्यामध्ये ॲड केलेले आहे. सुनील पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. आत्तापर्यंत चांगल्या लेंथवरती त्याची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे आणि पुन्हा आता मात्र चांगल्या लेंथवरती चेंडू होता आणि आलाय हा निर्धाव. बहुत बढ़िया लाइन और अच्छी लेन पर भी गेंदबाजी कर रहे हैं. छोटी गेंद पर विकेट प्राप्त किया था लेकिन वो धीमी गति की गेंद थी. वो एक वेरिएशन गेंद डाली थी उन्होंने, उस पर थोड़ा नियंत्रण का हालांकि अभाव था लेकिन विकेट मिला, ये अच्छी बात रही. और जिस तरह का ओवर चाहिए था वीरेन स्पोर्ट्स येवई को उसी तरीके का ये ओवर घटता हुआ. लेकिन क्या बलवंत को आउट कर सकते हैं, ये देखने वाली बात है. अब की बार घुमा दिया है बलवंत ने डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. फील्डर है वहां पर मशक्कत करनी पड़ी है फील्डर को. अच्छा स्टॉप, दूसरे के लिए पलटे हैं बलवंत और 2 रन पूरे. ऑन साइड को ज़्यादा फेवर करते हुए उन्होंने शॉट्स खेले हैं. जो 6 छक्के हमने देखे लगातार वो सभी ऑन साइड में, ऑफ साइड में खेलने का बहुत कम प्रयास किया है. लेकिन कामयाब रहे हैं बलवंत दलवी, ना सिर्फ इस मैच में बल्कि पूरे टूर्नामेंट में. हो, नक्कीच अतिशय चांगल्या प्रमाणे त्याचा फॉर्म मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच त्याच्याकडून मात्र संघाला भरपूर काही अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षापूर्वक मात्र कामगिरी त्याची या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अजून मात्र 40 धावसंख्येवरती नाबाद आहे. अजूनही मात्र त्यांची धावांची जी भूक आहे ती मात्र संपलेली नाही आहे. परंतु इथे मात्र जेवढा लवकर तुम्ही बलवंतला बाद कराल तेवढा मात्र तुमच्या संघाला कदाचित या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तो प्रयत्न सुनीलचा सुरू आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. झेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये आणि या ठिकाणी मोठी विकेट प्राप्त केली सुनीलनं आणि अशा रीतीने लागणारा तिसरा धक्का मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघाला.
जिसमें उन्होंने लगातार 6 गेंदों पर 6 छक्के जड़े। ये 7वां लगाना चाहते थे लेकिन इस बार मिस टाइम कर बैठे और मनोज घाटल इस तरह के कैचेस ड्रॉप नहीं करते हैं। 52 पर गिरा है तीसरा विकेट और 4 ओव्हर का खेळ समाप्त। परंतु मी नक्कीच सुनीलच्या हिमतीची दाद देईन, कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रेशरमध्ये त्याच्याकडे चेंडू सोपवला गेला, कारण 3 षटकांत आपण जर खेळ पाहिला तर भरपूर धाबा तिथे मात्र आपण पाहिले होते। एक्झॅक्टली 37 धाबा 3 षटकामध्ये होत्या आणि त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये येत असताना जबरदस्त त्या ठिकाणी 38 धाबा होत्या माफी असावी आणि तदनंतर मात्र या ठिकाणी 48 रन थे 3 ओवर में। पहले ओवर में 1 रन, दूसरे ओवर में 6 लगातार छक्के, 37 पर टोटल पहुंच चुका था और तीसरे ओवर में रन संख्या तीसरे ओवर की समाप्ति पर 48 पर पहुंच चुकी थी। लेकिन गजब की गेंदबाजी सुनील की अंडर प्रेशर। सिर्फ 4 रन आए इस ओवर में और 2 महत्वपूर्ण बल्लेबाजों को आउट किया सुनील ने। एक बार फिर से सफल साबित हुए कल रात के हीरो सुनील। हो नक्कीच, कारण फक्त 3 धावा खर्च करत मात्र 2 गडी त्यांनी बाद केले। पहा, पहिला फलंदाज 1 या आकड्यावरती बाद झाला होता, त्यानंतर दुसरा फलंदाज 49 या आकड्यावरती बाद झाला आणि तिसरा फलंदाज 52 या आकड्यावरती बाद झाला। नेवर लेकर कैप्टन राहुल माड़ा उठाकर खेलना चाहते थे। हनुमान बल्ले के अंदर लगी है, डिप स्क्वायर लेग की तरफ, थोड़ा सामने की तरफ गेंद जा रही है। मनोज है वहाँ पर, हल्का सा फंबल जरूर हुआ है लेकिन दूसरे रन का कोई इंटेंशन नज़र नहीं आया। 1 से ही संतुष्ट हुए हैं बल्लेबाज। करण उर्फ लारा आए हैं नए बल्लेबाज के रूप में और लारा भी अच्छे टच में नजर आए हैं इस टूर्नामेंट में। एक अच्छी पारी खेली है उन्होंने। अब 11 गेंदें पारी में शेष है। देखिए, भले ही 6 गेंदों पर 6 छक्के भी लगे इस पारी में, लेकिन अभी भी ऐसा टोटल नहीं है कि जो चेज नहीं हो सकता है। हालांकि अब 11 गेंदें बाकी है, उसमें देखना है कि कितने रन्स बल्लेबाज जोड़ पाते हैं। हो, याचं कारण आपण नक्की सुनीलचं सुद्धा आभार व्यक्त करूया, ज्या अनुषंगाने त्याने मात्र कमबॅक केलं या मॅचमध्ये। आणि आता मात्र राहुल स्वतः संगणक आहेत, पुन्हा मात्र हुक करण्याचा प्रयत्न करतो। एलिव्हेशन मात्र परफेक्टली जमला नाहीये आणि त्यात अनुषंगाने स्क्वेअर लेगचा छत्रछक चेंडूवरती येऊन पोहोचतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव इथे मात्र पुन्हा होताना पाहायला मिळाली। आणि तसंही आपण जर अजय म्हणजे मल्हार स्पोर्ट देवरुपरा संघाचा विचार जर केला तर बॅटिंग ऑर्डरमध्ये बलवंत दलवीच्याच बॅटमधून आपल्याला जास्तीत जास्त धावा पाहायला मिळाला। इतर फलंदाज स्ट्रगल केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। हालांकि हनुमान ने अच्छा फॉर्म दिखाया है, जो मौके उनको मिले हैं उन्होंने ज़रूर अच्छी बल्लेबाजी की है। राहुल एक बार फिर से, और इस बार तान दिया है आसमान में, स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में स्वर्गीय जानू स्पोर्ट्स सितारे स्टैंड की तरफ 6 रन। और ये लीजिए बाहुबली के बल्ले से पहला छक्का, इसलिए कहते हैं बाहुबली हनुमान केने। हाई बैकलिफ्ट का अच्छा इस्तेमाल करते हैं। थोड़ी अंदर की तरफ आती हुई गेंद थी, स्विंग किया और हवा के साथ साथ घटा के संग संग भेज दिया गेंद को मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान सीमा रेखा के बाहर। हनुमान का पहला सिक्सर। स्कोर उछलता हुआ मंजित मल्हार स्पोर्ट्स का 60 रन 3 विकेटों के नुकसान पर विशाल स्कोर की तरफ अग्रेसर। सेमीफाइनल मुकाबले में टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करते हुए मंजित मल्हार स्पोर्ट्स। ओहो, एक और बढ़िया शॉट, करारा ऑफ ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद है विशाल डाकी के रूप में लॉन्ग ऑफ पर। सफाई से फील्ड किया, लौटाया उन्होंने गेंद को, 1 ही रन मिलेगा। फील्डिंग के मुताबिक ये गेंद डाली गई थी, फुलर लेंथ अच्छे पेस के साथ, और एलिवेट करने का मौका नहीं दिया वहाँ पर हनुमान को। हालांकि स्ट्रोक काफ़ी शानदार खेला था उन्होंने, लेकिन गैप में नहीं खेल पाए। अब यहाँ से जो संघर्ष है इस पारी में वो कहीं ना कहीं 80 के लिए नजर आ रहा है। बल्लेबाज चाहेंगे कि 80 का आंकड़ा जो है उसको छुआ जाए और गेंदबाज जरूर उसके अंदर ही समेटने का प्रयास कर रहे हैं। आणि तोच पर्यंत इथे गोलंदाज असणार, इथे मात्र पहा फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती तुम्ही नक्कीच फुलटॉल वसूल करू शकले असते, परंतु टायमिंग मात्र तिथे साध्य करता आला आणि स्वतःवरती लारा सुद्धा पाहू शकाल की थोडीशी नाराज होताना आपण पाहिले। हेच तर क्रिकेटमध्ये केलं असतो की एखाद्या चांगल्या चेंडूवरती षटकार पाहतो तर एका खराब चेंडूवरती कधी कधी विकेटचा पतन सुद्धा आपण होताना पाहिलेले आहेत। ज़्यादा ज़ोर से खेलने का प्रयास किया उन्होंने। मुझे लगता है कि केवल दिशा दिखाने की ज़रूरत थी। फाइन लेग सर्कल के अंदर था और उस फील्डर को बीट करते तो 4 रन ज़रूर मिल सकते थे वहाँ पर। एक तेज़ गेंद थी ये, कमज़ोर गेंद का फ़ायदा नहीं उठा पाए लारा। एक और अच्छी गेंद, इस बार लाइन बढ़िया थी, थोड़ी नीची रही, बीट किया लारा को। एक और बिंदी गेंद और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल पूरा हुआ, रन संख्या 61, 3 विकेटों के नुकसान पर। जबरदस्त वापसी, काय सुंदर कामगिरी आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये पहा फक्त एकच धाव होती आणि मागील 2 षटकात आपण विचार केला तर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये आपण जर विचार केला दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 46 धावा आल्या होत्या। त्यानंतर पुन्हा चौथ्या षटकामध्ये सुनीलने कमबॅक केलं। तुम्ही या नक्कीच बॅटिंग स्कार पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवरती।
मनोज घाटाला 2 षटकाचा स्पेल हाताळला, 11 धावा खर्च केला आणि त्यामध्ये तरी 7 डॉट चेंडू टाकले. एक खूपच मोठी अचिव्हमेंट आहे. तर विनोद कुलातला आपण पाहिलं, एका षटकामध्ये त्यांनी 36 धावा तिथे मात्र खर्च केल्या. ते 7 षटकार आपण बलवंत दलवीच्या बॅटमधून पाहिले. त्यानंतर आपण सुनीलला पाहिलं, सुनीलला 1 षटक हाताला 3 धावा फक्त खर्च केल्या, गडी बाद केले, 4 डॉट चेंडू त्यांनी टाकले. आणि ऋतिकचा पहा पुन्हा मात्र 1 षटक पाहिलं आपण, राहुलचं एक्झॅक्टली 5वं षटक आणि त्यांनी सुद्धा मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. फक्त 9 धावा खर्च केल्या, 2 डॉट चेंडू त्यांनी टाकले. म्हणजे वापसी चांगली झालेली आहे अजय. या ठिकाणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे वीरेन स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. और बल्लेबाजी में क्या कहने बलवंत के, 17 गेंदों में 40 रनों की तूफानी पारी खेलने के बाद आउट हुए कप्तान योगेश पहले ओवर में रनआउट का शिकार बने थे, सिर्फ 1 रन का योगदान दे पाए. ऋतिक घोड़े ने 1 छक्का जड़ा, 7 रन पर आउट हुए. हनुमान अब यहाँ से सबसे बड़ा खतरा साबित हो सकते हैं आखिरी ओवर में. 9 पर बल्लेबाजी करते हुए 4 गेंदें खेली है. करण ने थोड़ा सा स्ट्रगल किया है, 3 गेंदों में सिर्फ 1 रन बना पाए हैं. स्ट्राइक के समय हनुमान केने के पास है और आखिरी ओवर की जिम्मेदारी सुनील के कंधों पर. पहला ओवर बहुत अच्छा घटा है, 3 रन देकर 2 सफलताएं सुनील के खाते में. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर आदित्य वाकडेचं येणं बाकी आहे, मनोज घोडेचं येणं बाकी आहे. अजूनही पाहिली तर लॉंग बॅटिंग लाईनअप आहे मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंपाडा संघाचा विचार केला तर, परंतु आता चेंडूच फक्त शिल्लक आहेत 6. देखिए प्लेयर्स पेवेलियन में खिलाड़ियों से रिक्वेस्ट है आपको चेयर पर ही बैठना है, ऊपर बैठना है. सुनील काफी प्रतिभाशाली गेंदबाज, प्रभावित करते हुए, लेकिन इस बार करारा शॉट, वहां पर खिलाड़ी है डीप एक्स्ट्रा कवर पर, बेहतरीन कैच और हनुमान आउट. फटका सुद्धा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी हनुमानच्या वतीनं खेळला गेला, परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं अंतर मात्र त्या ठिकाणी कमी मिळालं. आणि खरोखर सुनील काय जबरदस्त मात्र या ठिकाणी आपला प्रभाव सोडतोय या लीगमध्ये. पहा थोडीशी मात्र बाकफुटवरती आली आणि उजव्या पायावरती त्याने मात्र पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं. अगदी इनसाइड आउटचा स्ट्रोक होता आणि एक्स्ट्रा कव्हरला पहा काय स्थिरता आहे, काय कंट्रोल आहे आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल होताना आपण पाहिलं. आणि धावफलक्या आपण जर पाहिलं तर धावा लागल्या गेल्या एक्झॅक्टली 61 आणि 61 धावसंख्येवरती लागणारा हा 4था धक्का. बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे हनुमान, लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए. प्रॉपर एलिवेशन संभवतः उस स्ट्रोक में वो प्राप्त नहीं कर पाए थे, गैप में नहीं खेल पाए. हालांकि नॉर्मली हम देखते हैं कि डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर होता नहीं है, बहुत कम टीमें वहाँ पर बाउंड्री पर फील्डर तैनात करते हैं. ज़्यादातर हम देखते हैं कि वो खिलाड़ी सर्कल के अंदर रहता है, लेकिन अब की बार वहाँ पर फील्डर मौजूद किया गया था. क्योंकि हवाएं भी उस दिशा में बह रही है, तो सही सोच वहाँ पर कप्तान की, राहुल माड़ा कप्तान है वीरेन स्पोर्ट्स यवई के, और मनोज घाटाल एक सीनियर खिलाड़ी है, उनका भी एक महत्वपूर्ण रोल है इस टीम में. नए बैट्समैन आदित्य वाकड़े, वन साइड हीरो फ्रॉम सौदरपाड़ा. ओहो, आते ही झन्नाटेदार शॉट, स्लॉक किया और 6 रन. और अजय वन साइड हीरो है क्या नहीं? ये तो दर्शकों ने ही बता दिया था 2 दिन पहले जब बैनर लेकर आए थे दर्शक. उनके लिए फैन फॉलोइंग बढ़ती हुई आदित्य वाकड़े की, तगड़े प्रहार करते हैं, फ्रंट लेग को गेंद के लाइन से हटाते हुए स्लॉट में गिरी हुई गेंद थी, उठा के खेला और डीप मिड विकेट बाउंड्री को क्लियर करते हुए आते ही सिक्सर जड़ा है आदित्य वाकड़े ने. स्कोर उछलता हुआ 67 रन 4 विकेटों के नुकसान पर. ये देखिए कुमारी आराध्या मदन जाधव और कुमारी कीर्ति मदन जाधव स्टैंड में काफ़ी समर्थक मौजूद है मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा के. आणि भरपूर एन्जॉय तिथे मात्र करत असताना पाहू शकाल. अगदी भरपूर सगळे त्या ठिकाणी मात्र भोंग्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती कुठला प्रेशर न घेता असताना त्याने मात्र या ठिकाणी षटकार लगावला आणि धावांचा वेग मात्र कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून आपण पाहिला. एकूण धावफलक्यावरती 67 धावा पाहायला मिळत आहेत. हालांकि सुनील इस पारी के अभी तक के सबसे सफल बॉलर है, 3 विकेट चटका चुके हैं, वापसी कर सकते हैं. और फुल टॉस है इस बार सामने, डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑफ काफी सीधा रखा गया है, उसका फायदा मिलता हुआ. थ्रो खराब है, सटीक थ्रो की जरूरत थी और आखिरकार 2 रन पूरे. स्ट्राइक आदित्य वाकड़े अपने पास रखते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 69 रन 4 विकेटों के नुकसान पर. अब बचे है पारी में 3 गेंदे. चांगल्या टचमध्ये आहे, कारण प्रत्येक चेंडू मात्र परफेक्टली आदित्य वाकडे मिडल करतो आणि नक्कीच अशा रीतीने मात्र त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र या ठिकाणी वाढू शकतो, द्विगुणित होऊ शकतो. ज्या अनुषंगाने त्यांनी दोन्ही स्ट्रोक पाहिले आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर दुसरा फटका जरा पहिला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून तो फटका केला गेला होता, परंतु लॉंग ऑन अगदी स्ट्रेट उभा आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र सीमारेषा त्या ठिकाणी तो ओलांडू शकला नाही, परंतु 2 धावा चांगल्या पद्धतीने जोडल्या गेल्या.
इस बार फुलर लेंथ लॉफ्ट करने का प्रयास था लेकिन अब की बार चूक गए। अच्छी गेंद, अच्छी वापसी, सिक्सर लगने के बाद। और ज़रूर अब यहाँ से मुझे लगता है कि 75 के अंदर भी रोका जा सकता है। यदि बची हुई 2 गेंदों पर कोई बड़ा हिट नहीं आता है तो 75 के अंडर टारगेट रहेगा। और जैसी कंडीशंस हम देख रहे हैं उसको देखते हुए ज़रूर मुश्किल तो रहेगा लेकिन चेस भी हो सकता है टारगेट। और बल्लेबाजी अच्छी है, अच्छा फॉर्म भी दिखाया, खासतौर पर राहुल माड़ा कप्तान अच्छे फॉर्म में है। मनोज घाटल कभी भी पलटवार कर सकते हैं। प्रशांत को हमने देखा है टॉप ऑफ द ऑर्डर, उन्होंने रन्स बनाए हैं युवई के लिए। मिस हिट है लेकिन क्या कोई पहुंच पाएगा गेंद के नीचे? जी नहीं। 3 खिलाड़ी प्रयासरत थे, उसमें गेंदबाज भी शामिल थे लेकिन सबके बीच में जाकर गिरी है। और पर्याप्त समय था बैट्समैन के पास 2 रन लेने के लिए, लेकिन शायद 4 रन मिस किए इस गेंद पर। हो नक्कीच, कारण पाहू शकाल आपण आदित्य वाकडेला नक्कीच हा फटका अगदी स्क्वेअर लेग मिडी मात्र खेळायचं होतं, परंतु टॉपही लागला आणि त्या या चेंडूला मात्र उंची जास्त मिळाली. परंतु ज्याप्रमाणे आपण दुसरा षटक पाहिला, जे असं वाटलं होतं की 80 किंवा 80पेक्षा अधिक धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु या ठिकाणी पहा पॉझिटिव्ह जर पाहिली आपली बॉडी लँग्वेज तर पॉझिटिव्ह होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजानं चांगल्या प्रमाणे कमबॅक केला. आणि आता मात्र पहा या ठिकाणी 71 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे या पहिल्या डावातील. केवल वो दूसरा ओवर यदि हम निकाल देते हैं तो ओवरऑल गेंदबाजी बहुत अच्छी हुई है। आखिरी गेंद सामना करते हुए आदित्य वाकड़े, एक और फुल टॉस लेकिन फिर से टाइम नहीं कर पाए हैं। फील्डर गेंद के नीचे है और कोई गलती नहीं। अंतिम गेंद पर सफलता, चौथी विकेट इस सेमीफाइनल मुकाबले में सुनील के खाते में। गजब की गेंदबाजी, हालांकि थोड़े से लकी भी रहे कि फुल टॉस पर विकेट मिला है, लेकिन देखना है डीआरएस का इस्तेमाल। जी हाँ, ये सही सोच है क्योंकि अंतिम गेंद थी पारी की, डीआरएस है तो उसको घर लेकर तो नहीं जाना है। हो नक्कीच, आणि तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूममध्ये नक्कीच या ठिकाणी एक्झॅक्टली बीमर नो बॉलसाठी मात्र हा डीआरएस मात्र या ठिकाणी वापरला गेलाय. पाहूया या ठिकाणी हा चेंडू लिगल आहे की अनलिगल आहे. आणि आमचे तिसरे पंच आहेत कंट्रोल रूममध्ये, हा चेंडू लिगल आहे म्हणजे फलंदाज असेल बाद. आणि अशा रीतीनं 6 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 71 धावा फलकावरती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि विजयासाठी 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी हनुमानजी तरे पुरस्कृत संघ पाहू शकला आपण. विरेनस्फूट यवई संघाला आवश्यकता असणार आहे. यानंतर तो दुसरा सेमीफायनलचा सामना आहे सानवी 11 आमने विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे. हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच त्या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. तर दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पूर्णपणे रेडी राहायचं आहे, कारण हा सेमीफायनल समाप्त झाल्यानंतर लगेच पुढील सेमीफायनलची नाणेफेकी आपण करणार आहोत. आणि जे 2 संघ आहेत, एके बाजूला पाहू शकाल सुरेन दलवी यांचा संघ सानवी 11 आमने आणि त्यांच्या विरोधात संघ असेल भगवानजी पाटील यांचा संघ बेबी स्पोर्ट इताडे. आपण इथे येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकी या सामना संपन्न झाल्यानंतर करणार आहोत, परंतु तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. सानवी 11 आमने आणि बेबी स्पोर्ट इताडे. और ये देखिए आज का सबसे बड़ा मुकाबला, पीटीसी स्टार विरुद्ध एएलपी स्टार. ठीक 7 वाजता मात्र या सामन्याला सुरुवात होणार आहे. जबरदस्त हा बॅटल असणार आहे. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल पडगा टेनिस क्रिकेटमधील हे 12 स्टार तुम्ही पाहणार आहात. त्यामध्ये तुम्ही बबलू पाटील, शेखर दलवी, जय शेलार, प्रथमेश विषे, प्रतीक विषे, मयूर पाटील, साहिल शेख, महेश पाटील, राहिल शेख, उज्ज्वल शेलार, विवेक शेलार, सुरेश पारदी अँड बस फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट महेंद्र मागे यांना तुम्ही पाहणार आहात. तदनंतर पाहू शकाल ALPL स्टार्स किरणजी पाटील, विजय केने, अक्षय थेटे, बलवंत दळवी, मनोज घाटाल, विनय पाटील, प्रतीक वाकडे, पराग जाधव, मनोज घाटाल, कैलास पाटील, योगेश कोहली, राकेश धिगाडकर आणि दैवत वेलेकर. आणि जर हा सामना ALPL स्टार या संघाने जिंकला
तर ग्रामपंचायत आमनेपणाचे माजी उपसरपंच योगेशजी जाधव यांच्या वतीने तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि जर PTC स्टार संघाने जर हा सामना जिंकला तर सापेगावचे उद्योजक मेघनाथजी शास्त्री यांच्याकडून कॅश प्राईज आहे, परंतु ते प्राईज गुपित आहे. आणि या संघाला T-शर्ट माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरेचे सन्माननीय विश्वासजी महागे यांच्या माध्यमातून दोन्ही संघाच्या खेळाडूंना T-शर्ट विथ कॅश हे पारितोषिक इथे मात्र आपण देताना पाहणार आहोत. आणि आमने लोणार अर्थात ALPL संघाला प्रसाद पाटील याचकडनं T-शर्ट आहेत आणि PTC स्टार संघाला विश्वासजी मागे याचकडनं T-शर्ट आहेत. यस, कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा एक्झिबिशन मॅच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया आमने लोणार प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं या सीझन 1 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धेची आज अंतिम रात्र तुम्हाला बघायला मिळेल. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला बघायला मिळेल आज रात्री ठीक 10 वाजता. जबरदस्त क्रिकेटचं घमसान आपल्याला बघायला मिळालं मागील 4 दिवसांनी. नक्कीच आपण पाहतोय 4 दिवस रात्रींचा खेळ अत्यंत लाजवाब होता. आज फायनल डे नाईट मध्ये देखील तोच क्रिकेट बघायला मिळेल यातील मात्र शंका नाही. प्रशांत आणि राहुल माढा सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. तर पहिलं षटक आदित्य वाकडे घेऊन मार्ग सोडतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय स्मॅश करण्याचा प्रयत्न होता आणि थोडीशी एज होती आपण पाहतोय त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर वन साइड हिरो आदित्य वाकडेला विकेट मिळाली असती, मात्र त्या ठिकाणी कीपर कडनं झाले मिस्टेक. हो, नक्कीच थोडीशी बॅटची कडा अगदी वरची कडा मात्र तिथे लागली गेली होती, परंतु हनुमान केणे यांच्याकडून मात्र ती चूक घडली. आणि पहा किती चेहरे निराश आहेत, हताश चेहरा आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय डॉट कॅच ड्रॉप झाले, त्याच्यानंतर बॉलला उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरनं. मिड विकेटला बॉल जातोय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. समाजसेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल. समाजसेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल. थँक्यू. तशी आमच्या अनंत केणे यांचा एक पाऊल पुढे आहे या स्पर्धेसाठी. तसे नक्कीच या स्पर्धेसाठी जगनशेठ पाटील यांनी मात्र एक पाऊल पुढे घेतला आणि जबरदस्त स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेनं निघून गेला आणि या पंचाने दुनियात समांतर आपण पाहिले. आणि या ठिकाणी पहा या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर खेळाडू राहणार आहेत त्यांच्यासाठी वरफुल रेफ्रिजरेटर आणि याचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील आणि जयदीपजी पाटील अँड सागर शेवाळे या त्रिमूर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचं नक्कीच आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. दरम्यान भीमचंद तरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल चेंडू डावे स्टिक सोडून मात्र निघून जात असताना सलग हा दुसरा स्वेर चेंडू मात्र इथे पाहायला मिळाला. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात यावेळेला आपण पाहतोय. मीडिया भिवंडी TV न्यूजचे जनार्दन सुतार न्यूज रिपोर्टर देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे आपण करूया स्वागत, वेलकम. धावसंख्या सध्या तरी आपण पाहतोय 6 धावा लगातार 2 व्हाईट बॉल आदित्य वाकडेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. राहुल माडा जो संघाचा संघनायक आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल, मात्र प्रशांतला
जीवनदान मिळाला पहिल्याच बॉलवर. त्याच्या बॅटमधून आता चांगल्या रन्स येत आहेत. एक चौकार आपल्याला बघायला मिळाला ओव्हर द विकेटनं. थोडंसं कमी गतीने टाकलाय बॉल, मिड ऑफला बीट केलाय, खराब क्षेत्ररक्षण, नाही थांबणार बॉल, सरळ निघून जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. समाजसेवेत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल. कडे किती अडकणी मिड ऑफला मात्र ऋतिक गोडेकडनं मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु मिस फिल्डिंगच नव्हे तर 4 धावा सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला त्याच्या माध्यमातून मात्र बहाल केल्या गेल्या. आणि आता मात्र टॉप एक चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन आहे आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या बाहेर जात असताना सलगचा हा दुसरा चौकार. टाळ्यांचा कडकडाट आता ऐकायला यायला लागलाय. सलग तिसरा चौकार आपण पाहतो इथे प्रशांत चोरघेच्या बॅटमधून बघायला मिळाला. सुपर बॅटिंग. नक्कीच अप्रतिम खेळ इथे मात्र आपण पाहतोय. कारण आपण जर दोघांमध्ये आपण जर विश्लेषण केलं तर प्रथमतः रणजित मल्हार देऊरपाडा संघाने पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव जोडली होती आणि त्या उलट जर आपण दुसरा इनिंगचा खेळ पाहिला तर पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना 14 धावा या ठिकाणी विरेंजपूर येवई संघाने जोडलेल्या आहेत. थोडीशी चुकी झाली मी म्हणेल हनुमानकडनं विकेट किपिंग करताना आणि त्याचा आता भृदंड भोगावा लागला. आदित्यचा हा बॉल यावेळेला आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर. चांगली लाईन होती, स्मॅश करण्याचा प्रयत्न होता, थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला डॉट बॉल येतोय. असे डॉट चेंडू टाकावे लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे आता इथून 72 धावसंख्येचं लक्ष आहे, मात्र 6 षटकांचा सामना आहे, हे विसरून चालणार नाही. आणि इव्हनिंग सेशन या मैदानावर तुम्ही बघितलं सायंकाळच्या सत्रामध्ये किती मोठी धावसंख्या तुम्ही उभारा ती छोटीच असते. हो नक्कीच, कारण या खेळपट्टीवर धावा होत आहेत. तुम्ही पाहू शकाल प्रेक्षक वर्ग, जनसमुदाय पहिल्या सामन्यापासून एवढी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, तर येणाऱ्या क्षणामध्ये या ठिकाणी मात्र जागा उरणार नाहीये. थोडासा दूरवरचा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला, परंतु शतक तिथे मात्र सज्ज आहेत, चिल्ला उचलून फेक करतील. तोपर्यंत एक धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात हवी होती विरेंजपूर येवई संघाला, ती सुरुवात मात्र या दोन्ही फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाली. बिनगडी बाद 15. हो नक्कीच, आस्किंग रन रेट जे होतं त्याहीपेक्षा थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेमध्ये कंपॅरिझनमध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये मनोज घाटालने फक्त 1 धाव खर्च केले होते आणि त्याच्यानंतर मात्र वादळ आलं होतं. विनोद खुलाच्या विरोधात 6 बॉलमध्ये 6 षटकार बलवंत दलवीच्या नावी राहिलं. खरं तर बलवंत दलवीनं हा बराचसा रेकॉर्ड केला, मात्र त्यावेळेला बलवंतने सांगितलं होतं की फार कमी अशा स्पर्धा असायच्या की ज्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट असायचं. आता बलवंत हे नाव फार मोठं असतं आणि आज अखेर त्यानं तो कारनामा पुन्हा एकदा केला. हो नक्कीच, काय जबरदस्त मात्र खेळ तो आपण पाहिला. परंतु नक्कीच आपण एक गोष्ट विसरलो प्रत्येक समीर पाहिलं तर, जे आपण कलरफुल ड्रेसेस पाहतोय, जे ड्रेसेस जर आपण पाहिले तर DSC अर्थात प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून बनवले गेले आणि काय जबरदस्त मात्र कलरफुल ड्रेसेस पाहतोय. या पंचांसाठी सुद्धा मात्र त्यांच्या वतीनं ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिएशन आहे. हो नक्कीच आणि खूप चांगली क्रिएटिव्हिटी, कलरफुल ड्रेसेस आणि त्याच्यामुळे आणखी खुलून दिसते स्पर्धा. धावसंख्या आता धावफलकावरती 15 आहे. ऋतिक गोडे सेकंड पॉवर प्ले फार एंडकडनं आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मनजित मल्हार देवरुंगपाडा संघाकडनं सामना करेल प्रशांत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रशांत रिव्हर्स फार जास्त वेळा खेळताना आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये, तरी त्याला यश देखील मिळालंय. मात्र इथे लेग बायचा इशारा अंपायर्सकडनं आला. एका धावेने स्कोर 16 वरती. स्ट्रायकिंग एंडला आता राहुल असेल, पहिल्यांदाच राहुल स्ट्रायकिंग एंडला येतोय. नक्कीच हा रिव्हर्सचा फटका ज्या अनुषंगाने किती मात्र केला गेला होता की कारण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साईडला वेगाने वारे वाहत आहेत. जर चांगलं जर मिडलिंग झालं असतं तर मात्र आय थिंक त्या फटक्यावरती अधिक धावा मात्र जोडू शकला असता, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र लेगबायच्या स्वरूपात 1 धाव तिथे मात्र जोडली गेली. हा षटक फार महत्त्वाचा असणार आहे विरेंजपूर येवई संघासाठी, कारण हा दुसरा पॉवर प्लेचा षटक पाहतोय. कारण हा षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला नॉन पॉवर प्लेची षटके पाहायला मिळतील. म्हणजे या ठिकाणी मात्र तुम्हाला आक्रमकता रूप अवतार मात्र नक्की धारण करावा लागेल. ऋतिक गोडे हो यावेळेला फ्लिक केल्या, जबरदस्त फटका होता. खडे आपण पाहतोय मनगडाच्या साह्यानं वळवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1च धाव तिथे मिळेल. थोडासा रिस्की फटका होता. आपण पाहिला की बॉलला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला वळवत असताना एका धावेने स्कोर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो नक्कीच पाहू शकाल आपण हा कॉमेंट्री बॉक्स. माझ्या समीर पाहू शकाल समीर ठाकरे आहेत, किंग स्कोरर अल्पेश गायकवाड आहेत आणि आमची पूर्णपणे टेक्निकल टीम SK एंटरटेनमेंट टीम आमच्या समेत आहे आणि इथून पूर्णपणे लेखाजोखा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
हो आणि इथूनच योगी पाटील यांचा दमदार आवाजही तुम्हाला ऐकायला मिळतोय. तो वॉट अ शॉट, फुल टॉस बॉल, वॉट अ शॉट, क्लासिकल षटकार. बॉल सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, 6 धावा. फक्त टायमिंग, बॉटम हँडचा चांगला वापर त्या फटक्यावरती पाहिला. फुलटॉस चेंडू होता आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक पाहिला. जागा सुद्धा चांगली निवडली. अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला 6 धावांसाठी. बघा शून्यावरती झेल सोडले आणि त्याच्यानंतर किती महागडा ठरलाय तो झेल. काय बॅटिंग करतोय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अगदी वेगाने बॉल हाताळलाय. खूप चांगला वेग बाहेर काढला आणि डॉट बॉल येतोय. मला आठवतं की विजय केनेला देखील शून्यावरती जीवनदान मिळालं होतं पहिल्या सामन्यामध्ये आणि त्यानं त्याचं रूपांतरण अर्धशतकीय डाव साकारला होता. तब्बल 58 धावा बनवल्या होत्या बेबी स्पोर्ट इताडे संघासाठी. आणि इथे आपण पाहतोय की त्याच पद्धतीने खेळ प्रशांत चोरगेने सुरू केलाय. 19 वर बॅटिंग करतोय. हो नक्कीच. त्यानंतर त्यांनी 3 चौकार लगावले, एक षटकार सुद्धा लगावला. जबरदस्त फटका, चाबूक शॉट आहे. डीप मध्ये कुठला फिल्डर नाही आणि चेंडू सरळ कव्हर पॉइंटच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी हा चौकार. जगन पाटील इताडीवाला, दिलच लय दिलवाला. या ठाणे जिल्ह्यात तोड नाही त्याला, माणूस आहे तो भला. माणूस आहे तो भला, जगन्नाथ माणूस आहे तो भला. इताडी क्लासिकल फटकेबाजी या ठिकाणी सुरू केली. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग, थोडीशी जागा बनवली. स्मॅश करत असताना कव्हर पॉइंट बॉर्डरलाईनच्या बाहेर आणखी एक चौका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं जात आहे फलंदाजांकडनं. सुपर बॅटिंग ऋतिक घोडेच्या विरोधात. ओ ह्यावेळेला चिप केलाय बॉल हवेमध्ये. पिच टायमिंग आहे, फिल्डर डाऊन दी बॉल. इथे चुकी होणार नाही आणि अखेर पहिलं यश प्राप्त करत असताना ऋतिक घोडे, प्रशांतला मैदान सोडावं लागेल. वादळी इनिंग या ठिकाणी आता शांत होत असताना बिग ब्लो. माझं सेवत असतोय नेहमी पुढे तो एक पाऊल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. हायलाय पॉवरफुल, ओ भाई हायलाय पॉवरफुल. हायलाय पॉवरफुल. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या आपण माहोल पाहत आहोत. आणि पाहू शकाल की या फटक्यावरती सुद्धा मात्र कुठेतरी प्रशांत इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून त्याचा खेळण्याचा एक मानस होता, परंतु चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला, उंची गाठली आणि त्याचवेळी मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात. 1 गडी आतापर्यंत या ठिकाणी विरेन्सपूर यवई संघाने गमावला आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये आता मात्र 45 धावांची इथून मात्र आवश्यकता असणार आहे. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी विनय पाटील, मॅम फ्रॉम पिसे. खूपच भरपूर अपेक्षा विनय पाटीलकडून आहेत. आणि तसे आपण जर सिटी फॉर्मॅटचा विचार केला तर विनय पाटील महिंद्रा स्पोर्ट भिवंडी संघाचं प्रतिनिधित्व करतो आणि आज विरेन्सपूर यवई संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही सध्या आपण पाहू शकाल या सामन्याचा पूर्णपणे लेखाजोखा तुमच्या स्क्रीनवरती आहे. 72 धावांचा पाठलाग करत असताना प्रशांत चोरगे 23 धावसंख्येवरती बाद झाला. त्याने 11 चेंडूचा त्याने मात्र सामना केला. राहुल माडाने 1 चेंडू फेस केला, 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. न्यू बॅटर विनय पाटील आलाय. आत्तापर्यंत ऋतिक घोडेने मात्र पाहिलं तर 1 षटक हाताळलं. त्याने 11 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आणि आदित्य वाकडेने 1 षटक हाताळलाय. त्याने मात्र एकूण 15 धावा खर्च केल्या होत्या. सावतगावचे नवनाथ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. ALPL सीझन 1 मध्ये वेलकम. आणि त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 3रा षटक गोलंदाजी करण्यासाठी आदित्य वाकडे कंटिन्यू गोलंदाजी मार्कवर येतोय. तो पुढे येऊन या ठिकाणी आपण पाहतोय सॉफ्ट हँड ड्राईव्ह करायचा होता, फक्त डिफेन्स करायचा होता, बॅटच चालवली नव्हती त्या ठिकाणी. थोडासा संयमी खेळ राहुल खेळण्याचा प्रयत्न करतोय. राहुलनं खरं तर जबाबदारीने खेळ केला आहे स्पर्धेमध्ये. कॅप्टन ज्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे तो खेळ त्यानं दाखवलाय. मात्र मी म्हणेल अति सावधगिरी कधी कधी अंगलट येत असते. परंतु हा फटका नक्कीच मित्र म्हणे की सिंगलसाठी मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. विनय पाटीलला कुठेतरी स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न होता. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल नवनाथजी पाटील त्यांच्या समेत नवनाथ भुईर आणि अनंत केणे आहेत. इथे मात्र दांडी गोल परफेक्टली यॉर्कर. त्याचा सन्मान मात्र राहुल माडाक देऊ शकला नाहीये आणि अखेर या ठिकाणी आदित्यला मात्र ही सफलता मिळाली. 2रा धक्का लागलाय विरेन्सपूर यवई संघाला.
फक्त एका धावेचं योगदान त्याला देता आलं आणि थोडंसं जास्त सावधगिरीनं बॅटिंग करण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि ते पहा किती मोठ्या संख्येने पाठीराखे मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाचे बघायला मिळालेत. आनंद साजरा करतायत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे शांत होते, त्याच्यानंतर आपण पाहिलं की ऋतिकच्या विरोधात जेव्हा रन्स आले तेव्हाही थोडीशी शांतता पाहायला मिळाली होती. हो नक्कीच पाहिलं तर पूर्णपणे कीर्ती मदन जाधव आणि आराध्या मदन जाधव पूर्णपणे स्टार अगदी खचाखच बनलेला आहे. आणि जर उजवीकडे आपण जर पाहिलं तर वीरेन स्पोर्ट यवई संघाचे सुद्धा मात्र भरपूर संघाने पाठीराखे आहेत, परंतु त्याची त्यांना संधी मिळेल तसे मात्र नक्कीच त्यांचा सुद्धा जल्लोष आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल. काल सुद्धा आपण जल्लोष पाहिला हनुमानजी तरे, काय जी हनुमान उडी सुद्धा त्यांनी घेतली होती. हो का नाही, कारण 6 मध्ये 6 म्हणजेच अशक्य असा तो सामना विजय करून दिला होता सुनीलनं त्यांच्या संघाला. खूप आनंद साजरा केला होता त्या सामन्याच्या विजयानंतर. आजही आपण बघितलं तर सुनीलनं 4 फलंदाजांना बाद केल्या, म्हणजेच आता स्वतःला एक सिद्ध केलंय त्यानं. आणि काल रात्री 3:30 वाजेपर्यंत जांभूलपाडामध्ये हर्षद पारधेची मीटिंग सुरू होती. हो या ठिकाणी पाहू शकाल फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर मात्र बाउन्सर होता आणि त्याचमुळे मात्र पंचाच्या वतीनं वाईट्स स्वीकारले गेले. त्या ठिकाणी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. मनोज घाटाल 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आले. मनोजनं खूप चांगली गोलंदाजी केली आज. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव, त्याच्यानंतर 1 षटकार त्याच्या विरुद्ध जरूर आला, मात्र खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 11 धावा देणं म्हणजे एक इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणूया. अगदी बॅटरच्या रीचच्या बाहेर होता. चांगला निर्णय पंचांकडनं. ऑन साईडला उडवला, स्विंग करत असताना मनोज घाटालनं फेकून दिलं बॉल सीमा पार. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क, सिक्सर. मात्र हा फटका मिडलिंग केला या मनोज घाटालला. अगदी आउट ऑफ द पार्क मात्र चेंडूला फेकून दिलं. दरम्यान सुभाषजी घोडे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सामना असं वाटतं की समीर शेवटच्या षटकापर्यंत एक वेगळीच छाप सोडून जाणार आहे, त्यात काही शंका नाही. कारण अजून आपण यातून उल्लेख करू शकणार नाही की कुठल्या संघाचं वर्चस्व आहे. नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे सेमीफायनल क्रमांक 1. हो, कारण आता छोटे मोठे युद्ध संपलेले आहेत. मोठ्या युद्धांना सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे एकाला जिंकायचं तर दुसऱ्याला हरायचं नाही. प्रत्येकी जण इथून आता फायनलमध्ये जाण्यासाठी चांगले प्रयत्न करणारच आहे. फुल टॉस बॉल, ऑफड्राईव्हचा फटका, मिड ऑफला फिल्डर आहे, मिळेल फक्त सिंगल. सेन्सिबल खेळ सध्याच्या घडीला मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या वेळेला खराब बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केलं आणि जेव्हा आपण पाहिलं की स्ट्राईक रोटेट करण्याची वेळ आहे त्यावेळेला सिंगल कंप्लीट केली. सुभाषजी गोडे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. सेन्सिबल क्रिकेट, अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना मनोज घाटलकर, त्याला सुद्धा माहिती आहे की संघाची जबाबदारी माझ्यावरती खूप जास्त आहे, कारण 2 विकेट्स आपण गमावलेले आहेत. इथून मात्र चांगली पार्टनरशिप लागेल. या ठिकाणी पहा परफेक्टली पूर्णपणे फलंदाजाला ब्लॉक केले त्या ठिकाणी विनय पाटीलला. कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फटक्या केल्याची संधी मात्र निर्माण करून दिलीच नाहीये. जबरदस्त यॉर्करचा प्रयत्न आदित्य वाकडेकडून पाहिला. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 35 धावा. येणारे 19 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पलटवार या सामन्यामध्ये सुरू केलेला आहे. आपण पाहतोय मंजित मल्हार देवरुंगपाडा या संघानं. या दोघांपैकी एक खेळाडूला लवकर बाद करावा लागेल, तेव्हा कुठे एक स्ट्रॉंगली बॅक आपण देवरुंगपाडाचं म्हणणार आहोत. कारण विनय असा खेळाडू आहे की तो कधी सामन्याचं चित्र बदलवू शकतो आणि सामन्याचं गणित बदलवू शकतो. यावेळेला आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ह्या देखील भरपूर समस्या राहिल्यात. हो नक्कीच. आणि त्या धामाचा मात्र कुठेतरी लाभ होत असताना वीरेंद्र यवई संघाला दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर प्रॉपर बॅटर आहेत. दोघांकडे या क्षमता आहे की ते कुठल्या क्षणाला या सामन्याला कलाटणी देऊ शकतात. एक्झॅक्टली कुठल्याही स्थितीमध्ये ते मोठे फटके खेळू शकतात. आणि ही एक जमेची बाजू राहिलेली आहे यवई संघाची. हो इथे मात्र पहा ऑफ स्टिकचा चेंडू खेचून मारलाय आणि पाठवला अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. तीन षटका संपले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा.
येणाऱ्या आता 3 षटकं शिल्लक आणि 30ची गरज असेल. म्हणजेच काय तर मॅच जवळजवळ 60% तरी मी म्हणेल आता झुकलेले आहे एवईच्या बाजूनं. पण पहिल्या इनिंगमध्ये पहा 3 षटकामध्ये 48 धावा आल्या होत्या. म्हणजेच मल्हार देवरुपाडा संघाने जोडल्या होत्या आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी विरेन स्पोर्ट एवई संघानं 42 धावा जोडलेल्या आहेत. परंतु घडले का त्यानंतर की गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. सुनीलचं षटक पाहिलं आपण, 3 धावा त्याने खर्च केले होते, 2 गडी बाद केले होते. त्यानंतर राहुल माडाचा इकॉनॉमिक षटक राहिला. सुनीलने पुन्हा मात्र दुसऱ्या स्प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. तशा प्रमाणे आता मात्र या ठिकाणी जय मल्हार देवरुपाडा संघाने गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. जर कमबॅक इथे करता आला नाहीये किंवा ही जोडी तुम्हाला तोडता आली नाहीये तर मात्र या सामन्यावरती आता आपण या ठिकाणी म्हणू शकतोय की वर्चस्व राहिलेलं आहे विरेन स्पोर्ट एवई संघात. कारण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 30 धाबांची गरज. धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 42 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वॉट अ मॅच. यानंतर जो सामना होणार आहे सानवी 11 अमने विरुद्ध बेबी स्पोर्ट इथं आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. कारण हा सामना फिनिश झाल्यानंतर आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. परंतु मी विनंती करतोय संघनायकांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना तो तुम्हाला बघायला मिळेल. सध्या तरी पहिल्या सेमीफायनलमध्ये खूप चांगला खेळ रंगत असताना मैदानात ऋतिक गोडे लो फुल टॉस स्वीप करत असताना मनोज घाटलने ठोकला क्लासिकल षटकार स्क्वेअर लेगच्या बाहेर. खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती फक्त टायमिंग आणि टायमिंगच्या स्वबलावरती अगदी स्क्वेअर लेगची सीमारेषा त्या ठिकाणी सहजपणे क्लिअर केली. जबरदस्त फटका. वॉट अ शॉट्स. क्लास झळकला आणि पाहतोय आपण ऍक्शन रिप्लेमध्ये स्क्वेअर अँगलने दाखवलं जाते कडे आपण पाहिलं तर जास्त फुटवर्क तिथे दिसून आलं नाही. मात्र सहजगत्या त्या बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलंय. षटकार लीलया खेळतायत. असं वाटतं की फार सोपं आहे फलंदाजी करणं या जगामध्ये. ज्या पद्धतीची बॅटिंग दोघांनी सुरू केली आहे आणि सध्याच्या घडीला आपण जर क्रिकेटचा विचार केला तर मात्र फलंदाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचं सुद्धा आपण वर्चस्व पाहिलेलं आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी आता मात्र ऋतिक गोडेला मात्र करावं लागेल. पहिल्यांदा मात्र चांगला संसार मात्र तुम्हाला या ठिकाणी उद्ध्वस्त करावा लागेल. तसं कोणाचा जीवनामध्ये संसार उद्ध्वस्त करू नका. परंतु क्रिकेटचा केला आहे. इथे मात्र पाहू शकाल टॅप करण्याचा प्रयत्न चेंडू पाहू शकाल अगदी वाईडिश लॉंग ऑफकडे मात्र निघून गेला. एक धाव कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीनं धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 2 गडी बाद 49 धाबा. येणारे 16 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता असेल सामना आता इथून जिंकण्यासाठी. हो यावेळेला पुन्हा एकदा हा पोलीवर घेतलाय आणि फेकून दिलाय पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाहेर. विनय ऑन फायर ठोकलाय षटकार. काय जबरदस्त फटका आहे. बारी बारी सबकी बारी. पहिले घाटाल की थी और अब पाटील की आहे आणि पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाटीलगिरी दाखवत असताना विनय पाटील दादागिरी दाखवत असताना असंच म्हणूया. दोघी काय खेळतात मैदानात. सुपर बॅटिंग. षटकारानं आपण पाहतोय 55 धावा 55 रन्स. बघा ज्या ब्लॅक पडद्यासमोर काही प्रेक्षक आहेत ब्लॅक स्क्रीन समोर त्यांना विनंती असेल की आपण थोडं बाजूला बसा. खूप चांगली व्यवस्था तुमच्यासाठी या ऑर्गनायझिंग कमिटीनं केलेली आहे. तिथे जाऊन बसा तुम्ही. काय सामना मात्र खुला झाला या विरेन स्पोर्ट एवई संघासाठी आणि या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर अनंता केणे आणि त्यांचे सुपुत्र सौमिक अनंता केणे नक्कीच व्यासपीठाकडे येत असताना वेलकम स्वागत आहे. हो या ठिकाणी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन तिथे मात्र केला गेला ऋतिक घोडेच्या माध्यमातून आणि त्याचमुळे मात्र या चेंडूवरती विनय पाटील मात्र पूर्णपणे बीट होताना आपण पाहायला मिळाला. आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल 14 चेंडू शिल्लक आहेत आणि या सेमीफायनल जिंकण्यासाठी या अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी 17 धावांची आवश्यकता विरेन स्पोर्ट एवई संघाला. अगदी रिलॅक्स पाहायला मिळतात या ठिकाणी. आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये ऋतिक गोडे पुन्हा एकदा हो थोडीशी बोटं फिरवली होती. चांगला लेग ब्रेक या अगोदरी पाहायला मिळाला आणि इथे देखील तोच प्रयत्न राहिला. अशीच आता चेंडू तुम्हाला टाकावे लागतील कारण आता दबाव वाढवायचा असेल तर. ऑन स्क्रीन सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंत केने यांना तुम्ही पाहतायत आणि त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्याच माध्यमातून एक्झिबिशन मॅचसाठी एक ट्रॉफी देखील या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. हो नक्कीच आणि बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव पाहिले आपण ऋतिक गोडेकडून.
हो इथं मात्र अकू टप्प्याची लेंथ होती. या चेंडूवरती विनय पाटीलच्या डोळ्यांवरती पट्टी जरी बांधली असती समीर तरी या षटकार त्यांनी ठोकला असता. आणि इथे मात्र चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग, थोडंसं थांबला, बघितलं आणि नंतर पाठवलं. वेट अँड डिस्पॅच षटकार इथे आलाय. वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी विनय पाटीलचा मात्र स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अखेर 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावींची गरज. काय फटका खेळलाय, कडे थांबला, बघितलं, भरपूर वेळ होती. एवढा मागे चेंडू टाकला होता ऋतिक गोडेनं आणि हा ऋतिकच्या ओव्हरमध्ये 3रा सिक्सर आलाय. ऋतिक भरपूर महाग डॅटरला, तब्बल 30 धावा त्यानं 2 षटकांच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि 30 धावा आदित्य वाकडेनेही खर्च केल्या. दोघांच्या 4 ओव्हर्समध्ये 60 धावा तर खर्च केल्या आणि एक एक्स्ट्राच्या मदतीने धाव आली. 61 वर धावफलक जाऊन पोहोचलं. सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतायत मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेताना. आणि समीर पहा पहिल्या इनिंगमध्ये एक्झॅक्टली परफेक्टली 9 षटकार आले होते आणि एकही चौकार नव्हता. परंतु दुसऱ्या डावाचा आपण जर विचार केला तर फक्त 6 षटकार आलेले आहेत परंतु चौकार 4 आले. आणि त्यात अनुषंगाने पाहिला तर आता समीकरण एक्झॅक्टली सोपं झालेलं आहे. अजय गर्ग नेहमीच सांगतं की ABCD प्रमाणे समीकरण असणार आहे. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी मित्र म्हणतो की त्यापेक्षा सोपं समीकरण आहे. 11 धावांची गरज आहे. हो, मात्र काल रात्री कठीण झालंय अशी समीकरणं. सो इथून तेवढा हलगर्जीपणा चालणार नाही, फलंदाजांनाही ठाऊक आहे. त्यांच्या समोर झालं होतं आणि आता मनोजला इथे खराब चेंडू मिळालाय, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. हो, पंचांचा भीम नो बॉलचा देखील इशारा. काय कॅच पकडले त्या ठिकाणी. मला वाटतं आदित्य होता, भरपूर उंचीचा खेळाडू आहे, खूप चांगल्या चनीचा आपण पाहतोय हा खेळाडू आहे. आणि मला वाटतं त्या ठिकाणी रेफर आता घेण्यात आलेला आहे फिल्डिंग साईडनं. हो नक्कीच, कारण प्रत्येक संघासाठी भीमरसाठी एक DRS उपलब्ध आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचा मात्र वापर या ठिकाणी मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंपाडा संघाच्या माध्यमातून केले गेले. परंतु झेल पहा, काय कंट्रोल होतं, काय संतुलन होतं आदित्य वाकडेचं आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी तो झेल पकडला गेला. जर लिगल चेंडू असेल तर फलंदाज बाद असणार आहे आणि जर अनलिगल चेंडू असेल तर मात्र या फटक्यावरती एक्झॅक्टली 2 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतील. कारण एक धाव पलून पूर्ण केली. अगदी एस्थ्यांच्या क्लोज जाऊन मात्र फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न मनोज घाटालने केला आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आला. एक्झॅक्टली हा चेंडू अनलिगल आहे, बेमर चेंडू आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी 1+1 एकूण 2 धावा आणि आता मात्र पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 9 धावांची गरज आहे आणि विनय पाटील आता मात्र संधी असेल फ्री हिट फटका खेळण्याची आणि त्याच्यावरती तुम्ही एक्झॅक्टली फ्री माइंड स्ट्रोक खेळू शकता. गोलंदाज पुन्हा मार्गस्थ ओमकार गोडे. हो, चांगली लेंथ, अगदी यॉर्कर पद्धतीने चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने फ्री हिट चेंडूवरती कुठलाही मात्र या ठिकाणी स्ट्रोक फलंदाजाला मात्र सजवता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. खरं तर बलवंत दलवीने ही स्पर्धा गाजवली. आपण पाहतोय की याही मॅचमध्ये तुफानी खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. मात्र थोडासा निराशाजनक खेळ आता गोलंदाजांच्या वतीनं झालेला आहे. सध्या तरी 11 बॉलमध्ये आता 9 धावांची गरज. यावेळेला यॉर्कर लेंथ होता, समोर खोदून काढावा लागला या चेंडूला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ओमकार करतोय. सध्या तरी आपण ओमकारची जी गोलंदाजी बघतोय, ज्या पद्धतीने आदित्यनं गोलंदाजी केली त्याच्यानंतर ऋतिकने केली, मी म्हणेल त्या कम्पॅरेटिव्हली ओमकारचे हे जे लेंथ आहे ना ही फार सुंदर आहे सध्याच्या घडीला. ह्या लेंथवर गोलंदाजी होणं सुरुवातीला गरजेची होती. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 64 वर आता एक धाव जरी घेतली तरी आपण जिंकू शकतो. त्याच्यामुळे आता जास्त रिस्क घेतली जात नाहीये फलंदाजांकडनं. चांगली बॅटिंग. हो नक्कीच, अतिशय समजदारी दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी दाखवत असताना आणि तसंही समजदारी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला की समीर रात्री ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणे या सामन्यामध्ये घडेल का आणि घडावं लागेल. जर तुम्हाला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व जर कायम ठेवायचं असेल तर अशा प्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघाला. हो नक्कीच, क्रिकेटचा खेळ आहे, काहीच निश्चित नसतं त्या खेळामध्ये. भले आता इथून आपण जर बघितलं तर पाडं थोडंसं जड आहे. एवढी संघाचं 9 बॉलमध्ये 8ची गरज. राऊंड द विकेट यावेळेला आपण पाहतोय कंट्रोल फटक्यामध्ये तेवढा नव्हता जिथे खेळायचं होतं. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. मिड विकेटला चेंडू जाऊन
बलवनच्या हातामध्ये गेला. तत्पूर्वी वेळ होती फलंदाजांकडे सिंगल कंप्लीट करण्याची. मात्र सध्या ओमकारनं प्रभावशाली मारा केलाय, प्रभावित करणारी गोलंदाजी केली विदाउट प्रेशर. एक मात्र खराब बॉल होता, तो वगळता आपण पाहतोय की चांगलं षटक त्यानं आतापर्यंत टाकलं. हो नक्की त्याने विजयाच्या अशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. येते मात्र पहा अजून एक चांगला चेंडूची फेकी आणि या ठिकाणी क्वाड बिहाइंड आहे आणि त्याच माध्यमातून मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. मॅच अजूनही समीर संपली नाहीये, कारण आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 धाबांची आवश्यकता आहे आणि या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात. एक उचली घेणारा बॉल, टेक ऑफ करणारा चेंडू आपण पाहिला आणि थोडासा अक्रॉस निघत होता, अँगल क्रिएट करणारा आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पलटवार झालेला आहे. 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. खूप चांगला डाव साकारला या ठिकाणी आपण पाहतोय. विनय पाटीलने 19 धावांचं योगदान दिलं, मात्र मॅच फिनिश करता आली नाहीये त्याला. आता इथून नवीन बॅटर येईल आणि थोडंसं मी म्हणेल थोडाफार का होईना आता दिलासा मिळाला असेल आणि या मॅचमध्ये लढण्याची हिंमत मिळाली असेल या विकेटनं मनजित मल्हार देवरुंगपाड्याला. हो नक्कीच आणि तेच अपेक्षित होतं. सर्व त्यांच्या पाठीराख्यांना सध्या पाहू शकाल, सर्व त्यांचे पाठीराखे रिलॅक्स आहेत. भरपूर संख्येने मात्र त्यांचे जे समर्थक आपल्याला मैदानाच्या अगदी बाहेर पाहायला मिळत आहेत. परंतु 7 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी लेफ्ट बॅटरला मात्र या ठिकाणी प्रमोशन केलं गेलं. विशाल डाके आलाय मॅनफ्रॉम चौदरपाडा. हो, चांगला फिनिशर म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं. मात्र यावेळेला थोडंसं अडचणीमध्ये संघ सापडलाय, कारण आपण योगी बऱ्याचदा पाहिलं जेव्हा एका बॉलमध्ये 6 बनवायचे असतात तेव्हा बॅटर थोडासा विदाउट प्रेशर खेळत असतो, त्याच्यावरती दबाव नसतो. मात्र जेव्हा प्रत्येक बॉलवर सिंगल करायचे असते ना, त्यावेळेला फलंदाजांवरही थोडासा दबाव असतो. मात्र यावेळेला पाहत सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातानं वळवल्या चेंडूला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला आणि इथे आता 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला क्रिकेट, चांगल्या धावा 2 त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटचे 6 बॉल फायनलमध्ये पोहोचण्यासाठी वीरेन स्पोर्ट वहीला 5 धावांची आवश्यकता. हु विल बी द फर्स्ट फायनलिस्ट? कोणता पहिला संघ जो फायनलमध्ये प्रवेश करेल याचं उत्तर आता तुम्हाला थोड्या वेळाने मिळेल, कारण यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना बीबी स्पोर्ट इताडे भगवान पाटील फॅम टीम आणि सुरेन दलवी फॅम टीम सानवे 11 आमने या 2 संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन आपण तयार राहायचं आहे टॉस करण्यासाठी. चला या पण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धाबांची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी सानवे 11 आमने संघाचे संघनायक आलेले आहेत देवेन. तर विनंती असेल बीबी स्पोर्ट इताडे संघाला की आपण सुद्धा आलेले आहेत, नो प्रॉब्लेम. चला फिल्डिंग लावायची आहे. जबरदस्त सामना. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र या धाबांचा पाठलाग मात्र अखेर 4थ्या किंवा 5व्या ओव्हरमध्ये मात्र सहजपणे केला जाऊ शकेल, परंतु ओमकार घोडेने मात्र जबरदस्त स्पेल हाताळला गेला. एक सफलता त्याने प्राप्त केली. 6 धाबा त्याने फक्त खर्च केले आणि आता समीकरण उरलेलं आहे 6 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे. बलवनचा वापर या ठिकाणी आता गोलंदाजीमध्ये केला जातोय. थोडंसं आता मी म्हणेल लक फॅक्टरकडे वळलेत की बलवंत एक अनुभवी खेळाडू आहे त्याच्याकडे वळलेत, हे आता पाहण्याला नक्कीच मी म्हणेल औत्सुक्याचं असेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल की प्रेशरमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आपण जर ऑप्शनकडे जर पाहिलं तर नक्कीच त्यांच्याकडे किशोर घोडेसुद्धा होते, मनोज घोडेसुद्धा त्यांच्याकडे एक ऑप्शनचा आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे उपस्थित होते. परंतु संघनायकानं स्वतः संघनायक आहे आणि त्यांनी आपल्या संघाची पूर्णपणे धुरा सांभाळलेली आहेत. जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेला आहे. पहिल्या चेंडू वाईट यॉर्करचा टाकण्याचा प्रयत्न, चॉप केला, एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु फिल्डिंग आणि तदनंतर फेक चांगल्या दिशेने आपण पाहिली आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव फलंदाजाने पूर्ण केली गेली. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. तसं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एका चेंडूवरती सुद्धा मात्र हा सामना फिनिश होऊ शकतोय, परंतु ती चूक किंवा तो प्रयत्न इथून मात्र यवई संघाच्या फलंदाजाकडून मात्र केला जाईल का, की प्रत्येक चेंडूवरती ते सिंगल डबल घेण्याचा तिथे प्रयत्न करतील का, हा प्रश्न आता मात्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन सध्या आपण जर या षटकाचा विचार केला तर लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र भरपूर काही मदत आहे, कारण ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता मात्र विशाल डाके हा फलंदाज लेफ्ट आर्म आहे, डावखुरा आहे आणि तो त्याचा मात्र योग्य रीतीने मात्र त्या ठिकाणी फायदा उचलेल का, त्याचा तो वापर करेल का, की या चेंडूवरती तो सिंगल किंवा डबलसाठी फटका केलेल का. इथे मात्र पहा वारंवार फिल्डिंग, इधर से उधर, उधर से इधर, अल्टी पलटी ते करावंच लागेल, कारण मॅच भरपूर मोठे आहे. आलटी पलटी समीकरण होणार आहे, त्याच्यामुळे यावेळेला थोडीशी बोटं फिरवली होती. बलवंत धाव पूर्ण झाली आहे. मॅचला मजा येणार आहे आपण पाहतोय, कारण फायटिंग स्पिरिट दाखवतोय बलवंत सध्याच्या कडेला गोलंदाजी टाकत असताना. 1 धाव.
परंतु मी तर म्हणतो की या सिच्युएशनमध्ये तुम्हाला क्लोज फिल्डर जास्त ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी हा सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर, कारण तुम्हाला सिंगल धाबा इथे वाचवायच्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त 1700 डीपमध्ये आहेत आणि त्याचमुळे मात्र फलंदाज प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाबा तिथे मात्र पूर्ण करत आहेत. आत्तापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले. पहिल्या चेंडूवरती बॅटनं धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायनं धाव आली. धाबा कशा काय येऊ द्या पण येणं गरजेचं आहे आणि आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉलमध्ये 3ची गरज. राऊंड विकेट. ओ यावेळेला फुल टॉस चिप केला, बॉल हवेमध्ये आहे. ओ माय गॉड, झेल पकडलीये. पुन्हा पलटवार, एक हात का कमाल, वन साइड हिरो. आदित्य सर्वत्र चमकलाय. फलंदाज बाद होतोय मनोज घाटाल. आणि आदित्य वाकडेने मात्र या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा एका हाताने झेल पकडलाय आणि हा झेल पकडला की सामना पकडलाय. येणारा क्षण मात्र नक्कीच या ठिकाणी सांगून जाईल आणि एकाकी इथे मात्र पहा प्रेक्षकांमध्ये सुद्धा मात्र जल्लोष आपल्याला पाहायला बोलतोय. समीर मी मगाशी उल्लेख केला होता की जे रात्रीच्या सामन्यामध्ये घडलं होतं ते इथे घडेल का, आणि निश्चितपणे मात्र तशाप्रमाणे स्थिती आता पाहायला मिळत आहे, कारण 3 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. आणि हा रिप्ले पहा, फक्त चिप केला होता या ठिकाणी फलंदाजानं हा फटका आणि तदनंतर बॉडी बॅलन्स पहा, जबरदस्त आणि सेलिब्रेशन, अगदी कॅरिबियन स्टाईल सेलिब्रेशन पाहिलं आपण. येस आता या मॅच मध्ये आग लागली आहे. 3 बॉल आणि 3ची गरज. काय झेल पकडली आहे, सुपर कॅच. आग लागली आहे परंतु विजवेल कोण, हाच तर प्रश्न आहे. बघूया आता एक्झॅक्टली ते उत्तर कोण देणार. मात्र इथून मी म्हणेल बलवंत दलवीनं जी लढाऊ वृत्ती दाखवली आहे, मनजित मल्लनं जी लढाऊ वृत्ती दाखवली आहे कमालीची. फायर ब्रिगेड नाही तर एक तंत्रशुद्ध बॅटर मैदानामध्ये बोलवावा लागेल तरी आग विझू शकते. 3 बॉलमध्ये आता 3ची गरज आणि फलंदाजी करण्यासाठी सागर. मानसिक दडपण आहे फलंदाजावरती नक्कीच आपण म्हणू शकतो, कारण अशा स्थितीमध्ये मात्र मोठमोठे फलंदाज सुद्धा मात्र नक्कीच त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. कारण तशी स्थिती काल आपण पाहिली, ऋतिकला मात्र 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा जोडायच्या होत्या आणि अखेर तो सामना मात्र नक्कीच वीरेन स्पोर्ट यवई संघाने जिंकला. परंतु आता त्यांच्या विरोधात तसं प्रकारचं या ठिकाणी लक्ष आलेलं आहे. 3 चेंडूमध्ये त्यांना आता मात्र 3 धावा जोडायच्या आहेत, परंतु बलवंतच्या आम्ही नक्की त्या ठिकाणी हिमतीची दाद देईन. त्याने कुठल्या प्रकारे तिथे प्रेशर घेतला नाहीये आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कामगिरी त्याची पाहत आहोत. नवीन फलंदाज सागर आलेला आहे, 6व्या क्रमांकावर झालाय. फुलटॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी गॅप मधून चाललाय. विजय चौकार आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय ALPL मध्ये हनुमंतर यांचा संघ वीरेन स्पोर्ट येवई. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर मिस्टर हनुमंतरे. तर पहिला संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा आमने लोणार प्रीमियर लीग 2024 मध्ये तुम्ही पाहतायत. अर्थातच वीरेन स्पोर्ट येवई, अभिनंदन. आणि जय मनजित मल्हार देवरुंपाडा संघाचा आपण जर विचार केला त्यांनी आतापर्यंत या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला नव्हता, परंतु नॉकआउट सामन्यामध्ये पहा या ठिकाणी सेमीफायनलमध्ये त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. हाच तर क्रिकेट आहे, परंतु चांगला खेळ तुम्ही या ठिकाणी सादर केला. हार्ड लक बट वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट मिस्टर संजयजी गोडे. नक्कीच खूप चांगला खेळ राहिला संजय घोडे यांच्या संघाचा. मात्र अखेर या ठिकाणी आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये पराभूत झाला आणि अनंत केने यांच्याकडनं देखील आता त्यांना अभिनंदन केलं जात आहे. हनुमानजी तरे यांचे ते अगदी जवळचे मित्र आहेत. तर आपण सामनावीर पुरस्काराकडे आता या ठिकाणी वळणार आहोत. त्याच्या